की सेल्सवाले 18 तास बाजारात फिरून आपल्या कंपनीसाठी व्यवसाय करतायत. हं. म्हणून आपल्याला व्यवसाय येतोय, म्हणून आपला कंपनीची ग्रोथ होते. कोविडमध्ये सुद्धा ते रस्त्यावर फिरले, व्यवसाय आणला म्हणून आपल्या कंपनीची ग्रोथ झाली आणि तुम्हाला पगार मिळाले. आता बाद झालं, घरात ऑफिसला या आणि कामाला लागा. वर्क लाईफ बॅलन्स संकल्पना आहे ना, मुळामध्ये हेच भंपक आहे. ॲब्सोल्यूट भंपक आहे. ओके. तुम्हाला लाईफ बॅलन्स हवा आहे ना, मग नोकरी सोडा आणि मजा करा ना. ज्या वयात जे करायचं असतं, त्या वयात ते केलंच पाहिजे. मी आज असं म्हणतो, की परदेशामध्ये काही-काही रोल्स आहेत, जिथे एखाद्याने रेसिग्नेशन दिला, की पुढचे 48 तास त्याला समजावलं जातं, हं. "तू राहा" म्हणून. आणि नाही राहीत म्हणाला तो, तर ठीक आहे. 48 तासानंतर त्याचा हिशोब पूर्ण केला जातो आणि त्याला रिलीव्ह केलं जातं. हं. कारण ज्यांनी मनाने ठरवलंच आहे, करेक्ट. हं. की मला आता इथे राहायचं नाहीये, अशी माणसं माझ्या कंपनीमध्ये नकोत. देखणी बायको दुसऱ्याची. हं. इन्क्रिमेंटच्या दिवशी मला काय पगार मिळाला, हं. वाढ मिळाली ना, ह्याच्यापेक्षा कॉर्पोरेटमध्ये ना हं. शेजारच्याला किती मिळालं. गुणवत्ता, ॲट व्हॉट कॉस्ट आणि कस्टमर सेंट्रिक, हे 3 करता ज्यावेळेला कंपनी म्हणून विचार करायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला साहजिकचपणे अख्ख्या प्रोसेसमध्ये, म्हणजे राईट फ्रॉम द डिझायनिंग स्टेज टू द ॲट द डोअर स्टेप ऑफ द कस्टमर, ही जी सगळी प्रक्रिया आहे कुठच्याही प्रॉडक्टची किंवा सेवेची. कारण सेवासुद्धा मी असं नक्कीच म्हणतो, की सेवा कुठची तरी दिली जाते, त्याच्या आधी काहीतरी विचार करायला लागतो. तर मंडळी नमस्कार. आपण खूप दिवसांनी भेटतोय आणि आज आपण गप्पा मारल्या हेड हंटर गिरीश टिळक सरांशी. त्यांनी फ्रेशर ते CEO, एम्प्लॉयर, एम्प्लॉई आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयावरती आपल्याशी खूप छान चर्चा केली. त्यानंतर फॉरेन एज्युकेशन गरजेचं आहे का, त्यातून खरंच पगारवाढ होते का, का फक्त त्यातून कर्जच वाढत जातं, या अशा अनेक विषयांवरती सरांशी आपण गप्पा मारल्यात. तर हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, MHA-MTV गप्पा या आपल्या लाडक्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये मी उमंग काळे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आज आपण खूप दिवसानंतर भेटतोय आणि आज आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी आहेत हेड हंटर गिरीश टिळक सर. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हेड हंटर म्हणजे काय? तर योग्य कामासाठी योग्य माणूस शोधणे हे त्यांचं काम. त्यांनी आजवर वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या फायनान्शियल रोल्स असतील, लिडरशिप रोल्स असतील, यासाठी माणसं शोधून दिली आहेत. याच्यामध्ये आपण पाहिलं तर हॉस्पिटल्स, रेडीमिक्स कॉन्क्रीट, मल्टीप्लेक्स, फ्लोट ग्लास, कंटेनर ग्लास, ऑटो ॲन्सिलरीज, मेडिकल डिव्हायसेस, कॉस्मेटिक्स, पर्सनल केअर, प्रिसिजन मशीन टूल्स आणि प्रायव्हेट इक्विटी फंड्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी चांगली माणसं, चांगल्या पदांवरती त्यांना नोकऱ्या मिळवून दिलेल्या आहेत आणि आज ते सक्सेसफुली त्यांच्या कंपनीज पुढे चालवत आहेत. तर स्वागत आहे सर तुमचं. सरांची 2 पुस्तकं देखील वाचकांच्या भेटीला आहेत. ते एक म्हणजे निपुण शोध आणि दुसरं आहे हेड हंटर. ही दोन्ही पुस्तकं सुमेध वडावाला रिसबूड यांच्या मार्फत लिहिली गेलेली आहेत, पण त्याच्या मागचं सगळं ब्रेन जे आहे ते गिरीश टिळक सरांचं आहे. तर सर, सुरुवातीला मला विचारायचं आहे की आपण आत्ता आज 2024 मध्ये आहोत. 1992 मध्ये ग्लोबलायझेशन आणि कमर्शियलायझेशन झालं, जेव्हा भारत जगासाठी ओपन झाला. वेगवेगळ्या कंपनीज भारतात आल्या, त्यांची ऑफिसेस भारतात आली, लोकांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या. तेव्हापासून कॉर्पोरेट कल्चर रुजू होण्यास हळूहळू भारतात सुरुवात झाली. तर कॉर्पोरेट कल्चर कसं 92 पासून आत्तापर्यंत बदलत गेलं आहे आणि गेल्या 10 वर्षात काय सिग्निफिकंट बदल घडले तिथल्या रोल्समध्ये? मग गेल्या 32 वर्षामध्ये जो भारतात जो फरक झाला आहे, तो नक्कीच खूप मोठा आहे. किंवा 92 साली मी कॉम्प्युटर आमच्या टेबलवर 90-91 साली आला आणि आज 4-5 वर्षाच्याच मुलाच्या समोर डेस्कटॉप आहे किंवा नोटपॅड आहे किंवा स्मार्टफोन आहे. बघा म्हणजे किती मोठा फरक झाला आहे. 92 आणि 2024 ह्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फरक असा आहे की 92 सालपर्यंत आपण एका बंदिस्त इकॉनॉमीमध्ये काम करत होतो, त्याला लायसन्स राज वगैरे म्हणत असेल, व्हॉट एव्हर इट इज. त्यावेळेला स्पर्धा नव्हती, किंबहुना कॉस्ट प्लस प्रॉडक्ट विकत जातं.
एक मी प्रॉडक्ट बनवतोय, त्या प्रॉडक्टवरती मला किती फायदा हवा आहे, त्या भावाला मी विकत होतो. कारण मुळामध्ये मला गुणवत्ता आणि निराळ्या प्रॉडक्टच्या व्हरायटीज मला जगामध्ये माहिती नव्हत्या, किंवा त्यावेळेला परदेशामध्ये जायचं असेल, तर अहो तुम्हाला किती यातायात होते. त्यामुळे आपण एक्सपोज नव्हतं जग. पण जसं 1992चं लिबरलायझेशन झालं आणि आपण आपले दरवाजे आणि खिडक्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी जगाला खुले करून दिले, तेव्हा 2 गोष्टी झाल्या. एकतर जगाला लक्षात कळलं, की आपली बाजारपेठ किती मोठी आहे. कारण तिथपर्यंत भारतामध्ये एक सुशिक्षित मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय चांगल्या ॲस्पिरेशन असलेला शहरी भागामध्ये खूप चांगला स्थिरावलेला होता. त्यामुळे जगाला कळलं, की आपल्याला इथे किती मोठं मार्केट आहे. त्यामुळे साहजिकचपणे स्पर्धा तयार झाली. म्हणजे 92 सालपर्यंत भारतामध्ये प्रॉबेबली पॅसेंजर व्हेइकलचे फियाट आणि अँबॅसेडर हे 2च ब्रँड होते आणि हमारा बजाज होतं फक्त. पण पुढच्या दशकामध्ये जे काही झपाट्यांनी चित्र बदललं, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही जगाची कवाडं उघडी केली, स्वतःची आपली कवाडं जगासाठी, त्यावेळेला साहजिकचपणे स्पर्धा आली आणि स्पर्धा आल्यानंतर गुणवत्ता हा एक महत्त्वाचा मापदंड झाला आणि ॲट व्हॉट कॉस्ट हा एक महत्त्वाचा घटक झाला. आणि ज्यावेळेला तुम्ही कुठची गोष्ट ॲट व्हॉट कॉस्ट म्हणता ना, त्यावेळेला तुमच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये, किंबहुना त्याला वेगळ्या प्रकारे आपण म्हणू, ग्राहकाला काय हवंय, कस्टमर सेंट्रिक इकॉनॉमी भारतामध्ये हृदयाला आली. त्यामुळे ग्राहकाला काय हवंय, त्याच्या आशा आकांक्षा अपेक्षा आणि त्याच्या आर्थिक गरजांनुसार ते कसं डिलिव्हर करता येईल, हा दृष्टिकोन सर्व इंडस्ट्रीना भारतामध्ये आणायला लागला. ज्या जुन्या कंपन्या होत्या, ज्या सर्वाईव्ह झाल्या, त्या सर्व वादळामध्ये ज्या सर्वाईव्ह झाल्या, त्या खूप मोठ्या प्रमाणात परत ग्रो झाल्या आणि काळाच्या ओघामध्ये फियाट असेल, म्हणजे प्रीमियर पद्मिनी त्यावेळेची, किंवा हिंदुस्तान मोटर, अँबॅसेडर, अशा कित्येक कंपन्या आहेत की ज्याची उत्पादनं बाजारातनं दिसेनाशी झाली. कारण ते क्वालिटी आणि कॉस्ट आणि अपेक्षा ह्याच्या निकषांवर स्वतःला ते बदलू शकले नाहीत. त्यामुळे मुळामध्ये हा झाला. आता ज्या वेळेला तुम्ही गुणवत्ता, ॲट व्हॉट कॉस्ट आणि कस्टमर सेंट्रिक हे 3 करता ज्यावेळेला कंपनी म्हणून विचार करायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला साहजिकचपणे अख्ख्या प्रोसेसमध्ये, म्हणजे राईट फ्रॉम द डिझायनिंग स्टेज टू द ॲट द डोअर स्टेप ऑफ द कस्टमर, ही जी सगळी प्रक्रिया आहे कुठच्याही प्रॉडक्टची किंवा सेवेची. कारण सेवासुद्धा मी असं नक्कीच म्हणतो, की सेवा कुठची तरी दिली जाते, त्याच्या आधी काहीतरी विचार करायला लागतो. म्हणजे आज झोमॅटो आहे, स्विगी आहे, या ज्या आपण फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, या ज्या सगळ्या सेवा आपण आज घेतोय म्हटलं तर, पण त्या डिझाईन करण्यासाठी पण त्यांना काहीतरी विचार करायला लागला. आणि तो विचार काय होता, कस्टमरला काय हवंय आणि कस्टमरच्या गरजातून त्या सेवा तयार झाली आहेत. कुठचंही जे प्रॉडक्ट आहे, आज आपल्या मोबाईलमध्ये ॲप असेल, कारमधल्या सगळे सेफ्टी स्टँडर्ड्स असतील, कुठच्याही गोष्टी ज्या असतील, त्या कस्टमरची गरज काय आहे, त्या प्रकारेने विचार करून डिझाईन स्टेजपासून कस्टमरला डिलिव्हर होईपर्यंत, त्याला म्हणजे मार्केटिंगच्या भाषेमध्ये कस्टमर डिलाईट वगैरे अशा मोठमोठ्या संज्ञा वापरल्या जातात. हे जेव्हा केलं जातं आणि करण्याची गरज रोज भासायला लागते, त्याच वेळेला साहजिकचपणे ते राबवण्यासाठी, म्हणजे व्हिज्युअलायझेशन टू डिलिव्हरी, ह्यासाठी साहजिकचपणे गुणवत्तापूर्ण माणसांची गरज जास्त भासायला लागली. आणि ज्यावेळेला मी गुणवत्तापूर्ण माणसांची गरज भासते असं म्हणतो, त्यावेळेला साहजिकचपणे अभ्यासू माणसं, मेहनती माणसं आणि स्वतःला इम्प्रूव्ह करणारी माणसं, ऑर सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, सर्व्हायव्हल ऑफ द राईट पर्सन, सर्व्हायव्हल ऑफ द कंपनी हू कॅन चेंज देमसेल्स. म्हणजे जसं माणसं शेवटी कुठच्याही व्यवस्थापनामध्ये किंवा कुठच्याही कंपनीमध्ये, मी जेव्हा एखाद्या कंपनीची प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस बदलली असं म्हणतो, तेव्हा मुळामध्ये ती कोणी केलेलं असतं, तर तिथे तिथल्या काम करत असलेल्या माणसांनी केलेलं असतं. आणि हा एक महत्त्वाचा बदल झाला. सो ओनरशिप लेवलपासून खालपर्यंत शेवटी करणारा विचार आणि इम्प्लिमेंटेशन आणि कस्टमर डिलिव्हरी हे शेवटी कोण करतं, ती माणसं करतात. करेक्ट. त्यामुळे मूलभूतरित्या माणसांमधला हा बदल जो आहे, तो इंडस्ट्रीमध्ये, कॉर्पोरेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात करायला लागला. ते कल्चर, त्याला आपण कॉर्पोरेट कल्चर असं म्हणू शकतो. म्हणजे कॉर्पोरेट कल्चर म्हणजे शेवटी काय,
कस्टमरला काय हवंय त्याप्रमाणे कंपनीची, तुमच्या प्रॉडक्टची, तुमच्या सेवेची बांधणी करणं हं. आणि ते शेवटच्या स्टेजपर्यंत कस्टमरला डिलिव्हर करणं करणं. हे माणसं आहे. त्यामुळे हे कॉर्पोरेट कल्चरमध्ये मग साधारण त्या प्रोसेसेस आल्या, सिस्टम्स आल्या, क्वालिटी चेक्स आले, कस्टमर सॅटिस्फॅक्शन सर्व्हे आले, कोर्स करेक्शन आलं, सतत दुसऱ्या स्पर्धेवर लक्ष ठेवणं आलं, की जर आज मी एक उत्पादन एक्स भावाला विकतोय तर माझा कॉम्पिटिटर काय भावाला विकतोय, मग त्याच्या प्रॉडक्टमध्ये काय वेगळेपण आहे की त्यांनी मला मार्केटमध्ये बीट करावं, किंवा मला त्याच्यापेक्षा जर जास्त प्राईस हवं असेल किंवा प्रॉफिट मार्जिन असं हवं असेल तर माझ्या प्रॉडक्टमध्ये किंवा सर्व्हिसमध्ये काहीतरी वेगळेपण पाहिजे. कारण हे नक्की आहे बाजारामध्ये सर्व प्राईस पॉईंटला घेणारे कस्टमर आहेत प्रत्येक प्रॉडक्टला. म्हणजे आज अजूनही भारतामध्ये 1980 साली मारुतीने 800 जी लॉन्च केली होती तीही बाजारामध्ये अवेलेबल आहे आणि काही कुठेच्या पोर्शे कारसुद्धा आहेत. प्रत्येक प्राईस पॉईंटला आज कस्टमर आहे. त्याच्या फक्त गरजा ओळखून तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे. हा Yes. मोठा कॉर्पोरेटमधला झालेला बदल आहे असं मला वाटतं. करेक्ट आहे. सर, आता आपण म्हणतोय बिझनेस ओनर्सच्या पर्स्पेक्टिव्हनी, पण जसं तुम्ही म्हणलात की या कंपन्यांमध्ये कोण काम करतं, तर माणसंच काम करतात आणि ते माणसांचे बिहेवियर्स सुद्धा बदलत असतात. म्हणजे आता रिसेंटली काही सर्वेज पब्लिश झाले, त्याच्यामध्ये एक नवीन ट्रेंड असा आहे क्वाईट क्विटिंगचा. तर हा क्वाईट क्विटिंगचा ट्रेंड नक्की काय आहे? म्हणजे आपण ऐकतो की ले ऑफ्स होतात, लोकांच्या नोकऱ्या जातात, लोकांना नवीन नोकऱ्या मिळतात. पण क्वाईट क्विटिंग हे काहीतरी नवीन आणि वेगळं आहे, तर ते काय आहे? वाईट किटिंग म्हणजे ना थोडक्यामध्ये ना, ज्या वेळेला तुमच्याकडे त्या एम्प्लॉईचं हं, इथे माझ्यासाठी अजून काही नाहीये हं, पुढे जाण्यासाठी, दोन प्रकारचं क्वाईट क्विटिंग असतं. हं, ओके, एक प्रकारचं क्वाईट क्विटिंग असतं की जो एक ब्रिलियंट आणि हार्डवर्किंग असतो. हं, कुठच्याही लेवल ग्रेडमधला माणूस, अगदी म्हणजे कुशल कामगारापासून ते त्या सीईओ पर्यंत त्या कंपनीतल्या, ज्या दिवशी त्याला असं वाटायला लागतं की माझी आता ग्रोथ होणार नाहीये. हं, आणि जेव्हा ग्रोथ म्हणतो ना, ती नॉट नेसेसरी, ती वयोमानानुसार ग्रोथचं डेफिनेशन बदलत असते. हं, एक 25 ते 40 ह्या वयोगटामध्ये ग्रोथची डेफिनेशन जसे जॉब प्रोफाईल आणि व्हॅल्यू ॲडिशन असतं, पण त्याबरोबरीने त्यांच्यासाठी त्यांची पगारवाढ, करेक्ट. टेक होम. हं, म्हणजे आम्ही शेवटी ना, आम्ही नेहमी म्हणतो की आमच्या इंडस्ट्रीमध्ये ना, की शेवटी मी घरी घेऊन किती जातो, व्हॉट इज इन बॉटम लाईन फॉर मी, टेक होम. त्यामुळे आम्ही कुठचंही सॅलरी स्ट्रक्चर वर्कआउट करताना ना पहिले बघतो टेक होम किती आफ्टर टॅक्सेशन, और त्याने टॅक्स भरला असेल, प्रोव्हिजन केली तर. तर ज्या वेळेला मला एखाद्या व्यक्तीला असं वाटायला लागतं की प्रॉबेबली माझी या तिन्ही आघाड्यांवर ग्रोथ होणार नाहीये. पहिले म्हणजे माझ्यात होणारी व्हॅल्यू ॲडिशन, माझ्यामध्ये होणारी प्रमोशन आणि मला होणारा पगारवाढ. ह्या तीन गोष्टी ज्या वेळेला त्याला लक्षात येतात, त्यावेळेला तो मेंटली हळूहळू डिटॅच व्हायला लागतो स्वतः त्याच्या कामापासून आणि साहजिकचपणे कंपनीपासून. आणि तिथेच कुठेतरी क्वाईट क्विटिंग चालू होतं. आता हे क्वाईट क्विटिंग म्हणजे बरेच वेळेला मी त्याचा दुसरा अर्थ आहे, क्वाईट क्विटिंग रोखण्यासाठी HR काय करतं किंवा ऑर्गनायझेशन काय करत असते, हे फार महत्त्वाचं आहे. क्वाईट क्विटिंगचा दुसरा भाग म्हणजे असा असतो की काही जणांना ना दरवर्षी मला पगार वाढलाच पाहिजे, हं, असं काहीतरी आपल्याकडे खेळ आलाय आणि त्याचे ठोकताळे. मी कुठेही असं म्हणणार नाही की दरवर्षी एखाद्याचा पगार वाढू नये, कारण हं, मारती महागाई जी आहे त्या महागाईच्या अनुषंगाने आपला पगार वाढावा, हं, हे साहजिकचपणे नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असलं पाहिजे. आणि भारतामध्ये ना एक गमतीचा भाग कसा आहे माहिती आहे ना, की ऑल सेड अँड डन अजूनही ऑर्गनाइज सेक्टरमध्ये 30% प्लस पीपल आर वर्किंग इन द गव्हर्नमेंट. हं, म्हणजे ग्रामपंचायत लेवलपासून ते अगदी IAS IPS लेवलपर्यंत. आणि त्यांचे पगार जे आहेत ना, ते महागाई निर्देशांकाला वाढलेले आहेत. हं. आता बघा, कालचीच गोष्ट घ्या. महाराष्ट्र शासनाने सर्व स्टेट एम्प्लॉईजच्या DA मध्ये 4% वाढ केली. ज्या वेळेला तिजोरीत खडखडाट आहे असं म्हणतात, त्यावेळेला त्यांनी 4% वाढ केली. 7 पे कमिशन कोविड सिच्युएशनमध्ये लागू झाला. 8 पे कमिशनची तयारी आता चालू झालेली आहे. त्यामुळे जो खाजगी नोकऱ्यांमध्ये काम करतो, कंपन्यांमध्ये काम करतो, तो म्हणतो सरकारचे तर दरवर्षीच पगार वाढतात त्यांचे काही न करता, मग माझा का वाढायला नको. पण मुळामध्ये
क्वाईट क्विटिंग आणि सरकारी नोकऱ्या ह्याचं पण बरेच वेळेला समीकरण होतं आणि पर्टिक्युलरली रुरल एरियामध्ये. क्वाईट क्विटिंगचा दुसरा एक भाग असतो, की बरेच वेळेला कंपनीतली निगेटिव्ह ॲटमॉस्फिअर, हं, त्याला त्या व्यक्तीला मिळणारी वागणूक असं वाटतं, की ही पगार, गुणवत्ता आणि प्रमोशन या फक्त 3च गोष्टी असतात का? हं, प्रॅक्टिकली तसं नसतं. प्रत्येक व्यक्तीलाही हे माहिती असं काम करणाऱ्या, की मला दरवर्षी किंवा दरवेळेला काही आर्थिक उत्पन्न वाढणार नाही. त्याची अपेक्षा असते एक छोटंसं ॲप्रिसिएशन. हं, किंबहुना आपल्यातल्या प्रत्येक माणसाला ना, आपण रोज सकाळी आरशामध्ये बघून म्हणतो ना, आपण कसं छान दिसतोय किंवा आपल्याला कोणी म्हटलं, "यू आर लुकिंग गुड." हं. हे ॲप्रिसिएशन आहे ना. "आज तू छान स्वयंपाक केलास हं." किंवा कोणीतरी म्हणाला, "तू चांगलं काम केलंस." हे काय आहे? अप्रिसिएशन हे आहे. ॲप्रिसिएशन आहे. कित्येक वेळेला माणसं विचार करतात, की मी इथे खूप कष्ट करतोय, मी मनापासून काम करतोय, पण माझं ॲप्रिसिएशन होत नाहीये. हं, आणि ज्या वेळेला हे असं वाटतं ना, की माझं ॲप्रिसिएशन होत नाहीये, त्यावेळेला सुद्धा क्वाईट किटिंग चालू होतं. करेक्ट. ज्या वेळेला ना माणसाला सकाळी उठून मी कामावर का जाऊ किंवा आज कामावर जातच नाही, असं काय होणार आहे मी नाही गेलो म्हणून? म्हणजे माझी तिथे युटिलिटी संपली किंवा मला तिथे जाऊन कोणी विचारणार नाहीये. हा तिसरा क्वाईट क्विटिंगचा मुद्दा आहे. त्यामुळे क्वाईट क्विटिंग जे आहे हे सर्व लेव्हल ह्या 4 ते 5 गोष्टींमुळे क्वाईट क्विटिंग प्रत्येक कंपनीमध्ये काही प्रमाणात चालू हं, असतं. आता क्वाईट क्विटिंग ह्याचा अर्थ तो माणसाने सोडली आहे का? नॉट नेसेसरी. हं, आणि काही वेळेला जेव्हा मी सोडलेली आहे त्यावेळेला किंबहुना आम्ही आज असं म्हणतो, की परदेशामध्ये काही काही रोल्स आहेत जिथे एखाद्याने रेसिग्नेशन दिला, की पुढचे 48 तास त्याला समजावलं जातं, हं, "तू राहा" म्हणून. आणि नाही राहीत म्हणाला तो, तर ठीक आहे. 48 तासानंतर त्याचा हिशोब पूर्ण केला जातो आणि त्याला रिलीव्ह केलं जातं. हं. कारण ज्यांनी मनाने ठरवलंच आहे, करेक्ट. हं. की मला आता इथे राहायचं नाहीये, अशी माणसं माझ्या कंपनीमध्ये नकोत. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा माझ्या मते ना, हे कुठेतरी विचार करण्याची गरज आहे, की हं, 2 महिन्याचा नोटीस पिरियड, 3 महिन्याचा नोटीस पिरियड, हे जे प्रकार आहेत ना, जर तुला नाहीच राहायचं इथे हं. आणि तर मी तुझ्यावर खर्च कशाला करू? ठीक आहे, जा उद्या जाऊन जास्त तुझ्या पगाराची नोकरी तुला जिथे वाटतंय, जे काही चांगलं मृगजळ तुला जे दिसतंय, त्या मृगजळामध्ये जा, आमचं काही म्हणणं नाहीये. हं. त्यामुळे क्वाईट फिटिंग हे निरनिराळ्या प्रकारे होत असतं असं मला हे म्हटलं. सर परत एम्प्लॉयरच्या दृष्टीने झालं. एम्प्लॉयीच्या दृष्टीने असं कुठेतरी असू शकतं, की योग्य कामाचा किंवा वाढलेल्या जबाबदारीचा योग्य मोबदला मिळत नाही. तर योग्य मोबदला हवा असणं ही तर नॅचरल गोष्ट आहे प्रत्येकामध्ये. आता योग्य मोबदला हं, हे मुळामध्ये ठरवणार कोण? हं, त्याचे निकष काय? हं, आणि ते निकष मी जेव्हा एखाद्या प्रॉडक्टचं कॉस्टिंग करतो, त्यावेळेला रॉ मटेरियल कॉस्ट म्हणजे डायरेक्ट कॉस्ट, ती प्रोसेस कॉस्ट, त्याची इनडायरेक्ट कॉस्ट माझ्या लाईट बिलापासूनची सगळी आहे. त्याच्यापासून माझ्या मॅनअवरची कॉस्ट. एक कॉस्ट शीट मी तयार करू शकतो. एखाद्या प्रॉडक्टचं कॉस्टिंग मला करता येतं. पण मी केलेल्या वेळेचा कसा मोबदला केला जाणार? ही योग्य मोबदला मुळामध्ये ना, ही एक फार गमतीदार गोष्ट आहे. ती वयोमानानुसार योग्य मोबदल्याची कन्सेप्ट बदलत असते. हं, हा एक सगळ्यात महत्त्वाचा. योग्य मोबदला म्हणजे मला कंपनीतल्या मिळालेल्या फायद्यातला किती पर्सेंट मला मिळावा. हं. पण हे कोण ठरवणार? कुठचीही कंपनी जेव्हा चालू होते, तेव्हा ती धर्मशाळा नाही, त्याला प्रॉफिट मिळवायचं आहे. करेक्ट. आता ज्या वेळेला मला प्रॉफिट मिळवायचा आहे, तर हं, साहजिकचपणे माझ्या एम्प्लॉईना मला खुश ठेवायचं आहे, कारण त्यांच्या हं, जीवावर मी फायदा मिळवणार आहे. पण मी मिळालेल्या फायद्याचं सर्वांना कम्फर्टेबल असेल हं, किंवा मान्य असेल हं, किंवा आवडेल, अशा प्रकारचं मी सॅलरी हाईक दरवर्षी देऊ शकतो का? तर त्याच्यावर तर माझं उत्तर आहे, की यू कॅन नेव्हर सॅटिस्फाय एव्हरीवन एव्हरी टाईम. देअर आर ऑल्वेज गोइंग टू बी द डिसएग्रीमेंट्स अँड डिस्कम्फर्ट्स हं. फॉर द पीपल हू फील दॅट आय डिड नॉट गॉट द इनफ इन्क्रिमेंट. आता मुळामध्ये ना परत एकदा आपण त्या क्वाईट क्विटिंगकडेच जातो, हा मुद्दा हं, म्हणतो. जर माझ्या मनामध्ये ही भावना झाली असेल ना, की मला ही कंपनी पैसे देत नाही किंवा जास्त पगारवाढ मिळत नाही ना, तर त्या माणसाला कितीही दिलं ना, हं, तरी तो अनहॅपीच असतो. किंवा बरेच वेळेला ना आपण भारतामध्ये ना ओव्हरऑल कंपॅरिझन मोडमध्ये आपण नेहमी असतो, की त्याला काय मिळालं, माझ्या बाजूच्याला काय इन्क्रिमेंट मिळालं, हं, माझ्या मित्राला काय मिळालं,
जो दुसऱ्या कंपनीमध्ये नोकरी करतोय, म्हणजे तुमचाच समवयस्क, तुमचाच बॅचमेट हं, दुसऱ्या कंपनीमध्ये काम करतोय आणि त्याला 30% मिळालं आणि मला 15% मिळालं. हं. काम तर आम्ही दोघं एकाच ठिकाणी एकच काम करतोय, तो दुसऱ्या कंपनीत नाही. म्हणजे मी डिझाईन इंजिनियर आहे XYZ प्रॉडक्टचा, आणि सिमिलर प्रॉडक्टच्या किंवा दुसऱ्या प्रॉडक्टच्या कंपनीमध्ये माझा मित्र काम करतोय आणि त्याला 30% मिळालं आणि मला 15% मिळालं. ही जी कंपॅरिझन असते ना, हा एक मोठा चॅलेंज असतो. त्यामुळे योग्य मोबदला कसा मिळवावा, हं, त्याची काही स्ट्रॅटेजी ठरवणं हे आयुष्यात न संपणारं खोड आहे. हं. आयुष्यात न संपणारं खोड आहे. कारण मॅनेजमेंटनी किती त्यांची बॅलन्स शीट समजावून सांगितली आणि प्रॉडक्ट कॉस्टिंग केलं आणि त्याची प्रॉफिट किती पर्सेंटेजमध्ये शेअर करायचा आहे, शेवटी हा मुद्दा येतोच ना, की कॅपिटलिस्ट युगामध्ये त्याला फायदा मिळवायचा आहे. हं, आता बघा ना, एक गमतीदार गोष्ट चालू आहे ना, की सध्या आपल्याकडे एका मोठ्या लग्नाची धामधूम चालू आहे हं, आणि त्याच वेळेला त्यांच्या कंपनीने त्यांच्या सेवेचे भाव वाढवले. हं. साहजिकचपणे सगळ्या सोशल मीडियावरती मेम्स फिरतायत, हो, की घरच्या लग्नाचा खर्च आमच्याकडनं वसूल करणार का? बरोबर आहे. बघ ही मानसिकता. करेक्ट. अरे त्या तो व्यावसायिक जो आहे, ज्याचा मुलाच्या लग्नाचा जो थाट आहे, आज तो 1 कोटीभर लोकांचा पोशिंदा आहे. हं, आणि त्याने त्याच्या घरामध्ये पैसे जमवून ठेवलेत असेल ना. घरातला सामान्यातलं सामान्य माणूस सुद्धा आपल्या मुलाबाळांच्या लग्नासाठी पैशाची तरतूद करून ठेवतो, तर तो करणार नाहीये का? म्हणजे ही जी आपली मानसिकता आहे ना, की सतत कॅपिटलिस्ट युगामध्ये ना मला ओरबाडलं जातंय, माझा हं. गैरफायदा घेतला जातोय, मला कमी दाम दिलं जातंय. ही मानसिकता ज्या माणसांची असेल किंवा त्या एम्प्लॉईजची असेल, दे आर ऑलवेज इन दॅट क्वाईट क्विटिंग मोड. हं, मला स्वतःला म्हणजे जसं कंपनीनी ह्या विचार केला पाहिजे, की मी जे काही पगार देतोय ते जस्टिफायबल आहेत का? आणि त्याचबरोबर त्या एम्प्लॉईनी सुद्धा माझी ती व्हॅल्यू आहे का? आणि ज्या दिवशी तुम्हाला व्हॅल्यू वाटत नसेल त्यांनी हं. सोडून द्यावं. कारण मी असं म्हणतो तसं, की कुठचीही कंपनी कुठच्याही त्यांच्याकडे नोकरी करत असलेल्या माणसाच्या बारिंग 0.01% जे आम्ही हेडहंटर करतो, त्या 0.1%च्या घरी जाऊन त्यांना उचलून तिथे आणतो. हं. बाकीचे लोक स्वतःच्या पायाने धावतात इंटरव्ह्यूला. मग तुम्हाला आधी ठरवायचं होतं तुम्हाला काय दाम पाहिजे ते. करेक्ट आहे. त्यामुळे हे न सुटणारं गणित आहे जगाच्या अंतापर्यंत आणि जग कधीच संपणार नाहीये. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर योग्य मोबदला हां. हा कधीच असणार नाहीये. कारण किंवा एक सिंपल देखणी बायको दुसऱ्याची. हं, हं, इन्क्रिमेंटच्या दिवशी मला काय पगार मिळाला, हं, वाढ मिळाली ना, ह्याच्यापेक्षा कॉर्पोरेटमध्ये ना हं. शेजारच्याला किती मिळालं त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाहीये. जर एखादा तुला मिळाला देणारा, हं. तर मला त्याच्याशी जाऊन गप्पा मारायला आवडतील. याच्याच उलट सर परदेशात आपण पाहिलं तर आपण म्हणतो की 40 तास प्रति आठवडा हे वर्क वीकचं स्ट्रक्चर असावं किंवा माणसाने 40 तास प्रति आठवडा काम करावं. तसंच भारतातले काही उद्योजक आहेत, आता त्यालाही दुजोरा देणारे काही उद्योजक पुढे आलेले आहेत. ते म्हणतात की एम्प्लॉईजनी 70 तास, आठवड्याचे 70 तास कामासाठी दिले पाहिजेत. तर ह्याच्यामध्ये मग वर्क लाईफ बॅलन्स कुठेतरी डळमळला जात नाही का? आणि तो मुळात असतो का? ही वर्क लाईफ बॅलन्स संकल्पना आहे ना, मुळामध्ये हेच भंपक आहे. ऍब्सोल्यूट भंपक आहे. ओके, तुम्हाला लाईफ बॅलन्स हवाय ना, नोकरी सोडा आणि मजा करा ना. ज्या वयात जे करायचं असतं त्या वयात ते केलंच पाहिजे. आणि एकीकडे कसं आहे ना, भारत हा देश ना फार गमतीदार आहे. आपण म्हणाल तर मॉडर्न आहोत. आपण पुढच्या दशकाचे आणि पुढच्या शतकाचे गुरु होणार वगैरे अशा गप्पा करतो एकीकडे. पण त्याचबरोबर आपण अजूनही पुराणपोथ्यांनाही फॉलो करतो आणि आता वय वर्ष 20-22 ते वय वर्ष 58 हे कर्माचं वय आहे. मग ज्या वयात त्याला काम करायचं आहे त्याला करायलाच पाहिजे. आणि किंबहुना त्याच वयात आज काम करण्याची गरज आहे. कारण तुम्ही आज नॉर्मल लाईफ पूर्वी 60-70 होतं. म्हणजे हं, एक काळ माझ्या लहानपणी मला आठवतंय 60 म्हणजे खूप मोठा इव्हेंट होता. शतचंद्र दर्शन सोहळा म्हणजे 80व्या वर्षी केलेली झालेली पूजा मोठी होती. आता मी बघता बघता 62 झालो. मी 80 कधी होईल मला कळत नाही. माझ्या आजूबाजूला 1000भर माणसं फिरतात 80ची. त्यांच्या पूजा बिजा काही कोणी केलेलं बघितलं नाही मी. कारण आता ते कॉमन झालं. हं.
म्हणजे तुमची लाईफ जे वाढलेलं आहे तुमचं, त्यामुळे तुम्हाला ती जर तरतूद करायची असेल आणि तुमचं 24 ते 58 नॉर्मल नोकरी करणाऱ्या माणसाचं आयुष्य 22व्या वर्षी चालू झाले किंवा 24व्या वर्षी चालू झाले, डिपेंडिंग अपॉन हिज एज्युकेशन, आणि 58 ते 60 आणि 95 ते 97% माणसं जी नॉर्मल नोकरी करतात, शॉप फ्लोअरमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये, कुठच्याही आस्थापनामध्ये, त्याचं रिटायरमेंट 58 ते 60 आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्याची 20 वर्षाची, 25 वर्षाची तुम्हाला बेगमी करून ठेवायची आहे. मग ज्यावेळेला ती बेगमी इतक्या वर्षाची करायची आणि त्याची कॉस्ट ऑफ लिव्हिंग दरवर्षी जर 10% वाढत असेल, तर तुम्हाला कष्ट करून पैसे मिळवल्याशिवाय पर्याय आहे का? मुळामध्ये हे लॉजिक त्यांनी स्वतः विचार करावा. कारण मुळामध्ये मध्यमवर्गीय कुठचीही तरुणाई जी आहे ती साधारण लग्न झाल्यानंतर एक ब्लॉक घेते आणि त्या ब्लॉकचा EMI त्यांचं 45-50 वर्षापुरतं चालू होतं आणि त्याच्यानंतर सेव्हिंग चालू होतं, किंवा त्यांचं तिथपर्यंत ते सेव्हिंग झालेलं आहे ते टॅक्स सेंट्रिक सेव्हिंग आहे. नंबर 1. नंबर 2, ह्या स्पर्धेच्या युगामध्ये वर्क लाईफ बॅलन्समध्ये ठीक आहे, तुम्हाला काम करायचं नाही तर दुसरा कोणतरी बसलेला आहे इथे, तुला जायचं आहे, दुसरं कोणतरी काम करेल, संधी घेऊन जाईल आणि कॉर्पोरेटमध्ये त्याची चमकोगिरी करेल, पुढच्या वर्षी त्याला इन्क्रिमेंट जास्त मिळेल, तू बस हात सोड. तिसरी गोष्ट, आज भारत अशा एका महत्वाच्या टप्प्यावर आज आपण आलेलो आहोत की आज भारताची जगाला गरज आहे. भारताची जगाला गरज आहे आणि हे ज्या वेळेला आपल्याला समजतंय, तर आपण आज त्या प्रकारे सर्वांनी खरोखर काम केलं तर माझ्या मते व्यक्ती सधन तर समाज सधन आणि समाज सधन तर राष्ट्र सधन, ही एक सिंपल फिलॉसॉफी आहे, ती आपण फॉलो करावी. तेव्हा ना मी किती तास, 40 तास, 48 तास, 70 तास असं म्हणण्यापेक्षा मी माझी जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय का. करेक्ट. मला नेमून दिलेलं काम आणि त्या नेमून दिलेल्या कामाचा मला मोबदला तर मी ठोकून घेतोय, आणि नाही पडलं तर मला नोकरी सोडायची तयारी आहे माझी एका पायावर. म्हणजे एका वेळच्या सरकारने भारतामध्ये एक महाराष्ट्रात एक सरकार होऊन गेलं जिथे रोज ते म्हणायचे आमच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशात आहेत. त्यांनी कधी दिले नाहीत, सरकार पण पडलं नाही. तसंच असतं कित्येक कंपन्यांमध्ये अनसॅटिस्फाईड सोल खूप असतात, त्यांना वर्क लाईफ बॅलन्स हवा असतो, त्यांना सगळी कन्सेशन हवी असतात, आम्ही जायचं म्हणत असतो पण कोणी जात नाहीत. त्यामुळे देर इज नो वर्क लाईफ बॅलन्स. वर्क फर्स्ट अँड देन बॅलन्स कम्स. ओके, अँड देर विल बी द बॅलन्स इन द बँक ओनली इफ ब्लडी यू वर्क. करेक्ट. करेक्ट. याच्यानंतर सर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपण पाहिलं तर आता आपण मोबदल्याबद्दल बोललो, त्याच्यानंतर किती तास काम करावं नाही करावं ह्याच्याबद्दल बोललो. तर IT इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्ती पगार असतात का, आणि बाकी इंडस्ट्रीमध्ये त्या तुलनेने कमी पगार असतात, असं काही चित्र आहे का? आता कसं आहे ना, आपण जेव्हा म्हणतो ना की IT इंडस्ट्रीमध्ये पगार जास्त असतात का, मुळामध्ये कसं आहे माहिती आहे ना, देर इज ऑलवेज अ डिमांड अँड सप्लाय. ओके, एक प्रत्येक इंडस्ट्रीची अशी एक ग्रोथ कर्व असते. ओके, आणि ती सॅच्युरेट कधीतरी होते. ओके, 90च्या दशकानंतर आपल्याला ITचा शोध लागला. 90च्या दशकानंतर योगायोगाने अमेरिका, युरोप ह्या ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत तिथे त्यांना मंदीचा सामना करायला लागला. एम्प्लॉयबल हँडचं पॉप्युलेशन त्यांच्याकडे कमी झालं. त्यांच्याकडची लाईफ म्हटलं तर एक्सपेक्टन्सी 80, 90, 95 झाली. पण त्यांच्या सेवा सुविधा तर त्यांना पाहिजे, तर त्यांच्याकडे सर्व ज्या काही आहेत, राईट फ्रॉम हेल्थ केअर टू इन्शुरन्स टू बँक, बेसिक गोष्टी हे तर चालूच आहेत सगळ्या. तिथे काम करणारे हात कमी झाले पण गरजा वाढल्या. जसजसं टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनमुळे डिजिटायझेशनचं प्रमाण वाढलं, त्यामुळे एक असा काळ होता की साहजिकचपणे ह्या सगळ्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज होती. आणि ज्या वेळेला साहजिकचपणे एखाद्याची गरज असते, एखाद्या क्षेत्रामधची ग्रोथ चालू असते, तिथे माणसांचं शॉर्टेज असतं आणि त्याप्रमाणे साहजिकचपणे तुम्हाला जास्त पगार द्यायला लागतात. त्यामुळे मुळामध्ये त्यांना का पगार द्यायला लागले जास्त, तर त्याच्या कारणासाठी. आता खरं म्हटलं तर IT असं जेव्हा म्हणतात तेव्हा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा अशी बरेच वेळेला काही कोर फंक्शन्स असतात की ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही डोमेन एक्सपर्ट म्हणतो.
त्या डोमेन एक्सपर्टना सुद्धा उत्तम पगार दिले जातात, उत्तम पर्क्स फॅसिलिटी दिल्या जातात, ज्या कित्येक वेळेला इतरांपेक्षा कमी असतात त्याच कंपनीमधल्या. त्यामुळे मुळामध्ये आय टी नंबर एक. नंबर दोन, ते डॉलरमध्ये मिळवतात. $72,000 ही मिनिमम वेज क्रायटेरिया आणि आपल्याकडे ₹72,000. बुद्धीचं काम, नॉलेज इकॉनॉमी. मुळामध्ये ना नॉलेज इकॉनॉमीचा जो उदय झाला, ह्या नॉलेज इकॉनॉमीमध्ये जे होतं ना, की जे काम आय टी उद्योगाने आपल्याला हे मान्य केलं पाहिजे, की मला जे काम करायला 1 तास लागत होता, त्याच काम मला संगणकीकरणामुळे, त्या केलेल्या त्यांच्या ऑटोमेशनमुळे माझ्या कामाचा वेळ वाचला. जर त्याने माझ्या कामाचा वेळ वाचवला, तर त्या बदल्यात त्याने जास्त प्रॉफिट घेतलेला आहे त्या कंपनीने, तो प्रॉफिट लोकांना वाटलेला आहे. कारण मुळामध्ये कुठचंही आय टी सोल्युशन जे विकलं जातं त्याचं मार्केटिंगच असं केलं जातं, की आम्ही तुमची एक्सनी कॉस्ट वाढवणार आहोत, म्हणून आम्हाला एक्स प्राईस द्या. एक्सनी कॉस्ट कमी करणार आहोत. एक्सनी तुमची कॉस्ट कमी करणार आहोत. एक्सनी कॉस्ट कमी करणार आहोत, त्यामुळे तुमचा प्रॉफिट वायने वाढणार आहे. मग त्या एक्स वाय ॲक्सेसमध्ये मला जास्त पैसे द्या. आणि ही जी गरज आहे ती 90च्या दशकांपासून ती 2020 पर्यंत ती खूप मोठ्या प्रमाणात वाढत होती. पण माझ्या मते आज आय टी क्षेत्रामध्ये फक्त 5 ते 7% अशी लोक असू शकतात की ज्यांचे पगार खूप जास्त आहेत. आता जे फ्रेशर्स एंट्री करतायत, फ्रेशर्स एंट्री जे करतायत खूप घाऊ भावामध्ये, किंवा जे कॅम्पसमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंट जी होते, माझ्या मते ती ॲट पार इतर इंडस्ट्रीज, म्हणजे चांगल्या कंपन्यांनी जर, म्हणजे टॉप 5 आय टी कंपनीज आणि टॉप 5 मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, और टॉप 5 ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज, टॉप 5 बँक, टॉप 5 फायनान्शियल इन्स्टिट्यूट, टॉप 5 हॉस्पिटल्स, ह्या टॉप 5चा क्रायटेरिया कॅम्पसमधला जर घेतला ना, तर सर्व प्रीमियम इन्स्टिट्यूटमध्ये सर्वांना सारखेच पगार आहेत. ओके, बारिंग व्हेरी फ्यू एक्सेप्शन्स, अनलेस अँड अंटिल ही इज समथिंग सुपर किड. त्यामुळे आय टीमध्ये ते चुकीचे दिवस संपले. आता आय टीचे ते चुकीचे दिवस आता संपले, किंवा ना त्यांच्यासमोर ते चॅलेंज आता वाढलेले आहेत. त्यांच्यासमोरचे चॅलेंजेस वाढलेले आहेत आणि ते अजून वाढत जाणार आहेत. जमाना आता चॅट जीपीटीचा झाला आहे. बऱ्याच ठिकाणी ऑटोमेशन ए आय मधनं आलेलं आहे. यातूनच सध्या काही वर्कशॉप्स लोक घेत आहेत अपस्किलिंगच्या नावाने. ते 3 दिवसाचे वर्कशॉप्स असतील किंवा 5 दिवसाचा कोर्स असेल. तर अशा शॉर्ट टर्म, अगदी म्हणजे 3 दिवस, 5 दिवस, 72 तास, या मायक्रोसॉफ्ट पॉवर बी आय असेल किंवा प्रॉम्प्ट जनरेशन फॉर चॅट जीपीटी असेल, अशा या वर्कशॉपचा नक्की फायदा होतो, त्यात काही तथ्य आहे? मुळामध्ये कसं आहे ना, एक बेसिक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सिस्टमवरती काम करताना बेसिक एक थंब रूल आहे, गार्बेज इन गार्बेज आउट. हा रूल आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. ओके, हे ते सगळे कोर्स आहेत ना, ही तुम्हाला ती टूल कशी वापरावीत ह्याचं एखाद वेळेस तुम्हाला नक्कीच माहिती देऊ शकतात, किंवा ते एक दिशादर्शक दाखवतात. म्हणजे जसं ना, की मी या आठवड्यामध्ये माझ्या एका इंटेलमध्ये खूप उच्च पदावर काम करत असणाऱ्या माणसाचं एक मी भाषण ऐकत होतो, आणि त्याने माझी एक गुत्ती सुलझवली. माझ्या आयफोनमध्ये ना एक ग्रीन सर्कल येत होतं गेले 8-10 दिवस. मला कळत नव्हतं ग्रीन सर्कल काय आहे, आणि मी त्या फंदात पडत नाही, कारण तो आहे, मी ते दाबलं आणि काय झालं मला माहिती नाही. तर दॅट वॉज अ मेटा ए आय. आणि मला त्याने ते सांगितलं, अरे मेटा आहे प्रत्येकाच्या ह्याच्यावर आहे, तुला काय पाहिजे ते माहिती माग. मी ते भाषण ऐकता ऐकता पटकन मी जॉब प्रोफाईल फॉर अ CFO, दुसऱ्या सेकंदाला मला 10 लाईन्सचं CFOचा जॉब प्रोफाईल होता. म्हणजे माझ्यासाठी ते टेक अवे काय झालं त्या छोट्याशा 30 मिनिटाच्या, 1 तासाच्या, 1.5 तासाच्या त्याच्या संवादातनं, की मला हे टूल कसं वापरलं तर फायदा होईल. पण मुळामध्ये मला ते टूल वापरायचं आहे कसं, आणि मला त्याच्यातनं काय एक्सपेक्टेड आहे ह्याचा फंडा जर मला क्लिअर नसेल, म्हणजे जसं मी गाडी घेतली पोर्शे, पण मला गाडीच चालवता येत नसेल, तर माझं काय होणार. त्यामुळे हे जे शॉर्ट टर्म कोर्सेस आहेत ते दिशादर्शक आहेत, पण त्याच्यातले तुम्ही एक्सपर्ट नाही होत. म्हणून तुम्हाला तुमच्या डोमेनमध्ये एक्सपर्ट असायलाच लागतं. मी ज्या वेळेला टेक्नॉलॉजीचा वापर करतो आणि शोधतो, त्यावेळेला मुळामध्ये मला स्वतःलाच मला माहिती पाहिजे ना मला काय सर्च करायचंय. ते जर नसेल तर कुठची टेक्नॉलॉजी तुम्हाला उपयोग करू शकत नाही. राईट वर्ड्स,
त्यामुळे हे जे कोर्सेस आहेत ते दिशादर्शक म्हणून घ्यावे. या कोर्सेसकडे बघताना सर असाही मुद्दा लक्षात येतो, की फ्रेशर्स जे आहेत ते या कोर्सेसला ऑप्ट करू शकतात. पण जे त्याच्या पुढच्या जनरेशनची लोकं आहेत म्हणजे जेन जी आता काम करतीये, अगदी जेन एक्स आणि बेबी बूमर्स सोबत सुद्धा ती काम करतीये. तर या जनरेशन्सच्या मध्ये कॉन्फ्लिक्ट होतात का? म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. हं, ओके. ते प्रत्येक कंपनीचं कल्चर आणि हं, तिथे काम करत असलेल्या व्यक्ती. हं, ओके. कारण हे जे सगळं कॉन्फ्लिक्ट आहे ना, तो व्यक्तीसापेक्ष आहे. हं, ओके. मी ज्यावेळेला आज माझं वय 62 आहे. मला आज टेक्नॉलॉजी किती समजते? प्रश्नचिन्ह आहे. किंवा टेक्नॉलॉजीचा माझ्या रोजच्या दैनंदिन गरजेसाठीचा वापर, हे किती मी इफिशियंटली करू शकतो? याचं प्रश्नचिन्ह आहे, ते मला माहिती आहे. मग अशा वेळेला जर मी माझे जे यंग टीम आहेत, तर मी जर त्या तरुणाचं सहकार्य घेतलं, तर गैर काही नाही आहे. किंबहुना कॉर्पोरेटमध्ये ह्या प्रकारे जर संगम झाला, की नवीन येणारी जी पिढी आहे, त्यांच्याकडनं जे मिडल मॅनेजमेंट ऑनवर्ड्स किंवा सिनियर म्हणा, व्हॉटएव्हर इट इज, त्याने एक ठरवलं, की ह्या नवीनांकडनं मी काय शिकून घेईन हं, आणि ह्यांना काय माहिती देईन. हं, आणि जी तरुणाई येईल, त्यांनी पण हा विचार करावा, की ह्या कंपनीमध्ये जो 10 वर्ष काम करतोय, 20 वर्ष काम करतोय, 25 वर्ष काम करतोय, तो मला ह्या कंपनीचं प्रॉडक्ट, प्रोसेस, मार्केट, प्रॉडक्ट कॉस्टिंग, त्यांच्या असलेले चॅलेंजेस, हर्डल, हे त्याच्याकडनं मी माहिती करून घेईन. मी एखादं मशीन सेटिंग कसं करून घ्यावं, हे मी माझ्या सिनियरकडनं शिकून घेईन. आणि जो सिनियर आहे, तो नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीकडनं, मुलाकडनं, की त्याने जर काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीची टूल शिकली असेल, तर तो ते समजून घेऊन एकमेकांच्या संयोगाने काम करतील. त्यामुळे जुने आणि नवीन प्रत्येकाची एक पद्धत आहे कामाची, ती तशीच असणार आहे. पण जर एकमेकांना सपोर्ट केला, म्हणजे ना, एक गमतीदार उदाहरण, की जिथे ना एक एखाद्या घरामध्ये जर बघा, मी हे अनुभवलेलं आहे किंवा तुम्ही अनुभवू शकता, उघडे डोळे ठेवले तरी, एखाद्या घरामध्ये एक मुलगा आहे आणि त्यांच्या घरामध्ये लेक नाही, आणि त्या मुलाचं लग्न झाल्यावर ती सून येते, आणि मग त्या सासवा सुना ना किचनमध्ये छान गमतीदार गोष्टी करत असतात. की जी सून असते ती नवीन काहीतरी गोष्टी करत असते, सासू तिला जुन्या गोष्टी शिकवत असते. म्हणजे प्रॉबेबली सासू तिला पुरणपोळ्या कशी करत शिकवते, हं, आणि सून त्यांना सासूला चायनीज शिकवते. हं, बघा. आणि हे जे वातावरण ज्या घरामध्ये सासवा सुनांचं किंवा मायलेकींचं किंवा आजी नातीचं ज्या घरामध्ये असतं, त्या घरामधलं वातावरण साहजिकचपणे छान असतं, आनंदी असतं, आणि सगळ्यांना नव्या जुन्याचा संगम केला जातो. त्यामुळे आपण ज्यावेळेला एखादी कंपनी म्हणतो, जिथे मी 10 तास, 12 तास, 16 तास एकत्र घालवणार आहे सर्वांबरोबर, तिथे सुद्धा ते घरच आहे. त्यामुळे नव्या जुन्यांनी, तू मला तुझ्या गोष्टी शिकव ज्याचा मला गरज आहे, मी तुला नवीन गोष्टी शिकवतो, ज्याच्यामुळे तुझी प्रॉडक्टिव्हिटी वाढेल आणि आपल्या कंपनीचा फायदा होईल. आणि ह्या दोघांनी एकमेव उद्दिष्ट ठेवलं दोन्ही जनरेशननी, की कस्टमर फर्स्ट. हं. मुळामध्ये ना, हे वेल डिफाईन प्रत्येक ऑर्गनायझेशननी केलं ना, कस्टमर फर्स्ट हे टार्गेट ठेवलं ना, तर आपोआपच सिनियर आणि ज्युनियर, जेलने एन जेन काय कुठची जेन, दुनियाभरची हल्ली संज्ञा त्याला वापरल्या जात आहेत, आणि ओल्ड जनरेशन, हं, ते होणार नाही. किंवा ओल्ड जनरेशन जितकी अडॉप्टेबल आहे ना, हं. मला असं वाटतं बऱ्याचशा प्रमाणामध्ये ओल्ड जनरेशन खूप जास्त अडॉप्टेबल आहे आता, व्हायला लागले. ओके. पण त्याच्याशिवाय ते सर्वाईव्ह होणार नाही, त्यांना हं. माहिती आहे. आणि जे सर्वाईव्ह होणार नाही ते बाहेर पडणार आहेत. म्हणजे मग इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ एज ग्रुप किंवा जनरेशन, अडॅप्टेबिलिटी आणि अपस्किलिंग हे दोन्हीकडे हवंच आहे. अत्यावश्यक आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि जिथे जिथे तुम्हाला अपस्किलिंग करायचंय, अपग्रेडेशन करायचंय, तिथे जर तुम्हाला ते जमत नसेल, तर मदत घेणं, हं. विचारणं. म्हणजे समजा एक 3 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या मुलाला इंडस्ट्रीज चेंज करायची असेल, तर त्यांनी कसा विचार करावा? आता इंडस्ट्री चेंज करायची आहे ना, परत एकदा हा फार जेनेरिक प्रश्न झाला. हं, ओके. मुळामध्ये तू 3 वर्ष तिथे काय केलेस आणि त्या कामाचा तिथे काही उपयोग होणार आहे का? हं, आता जसं आहे ना, की एक सिंपल प्रश्न आहे, की तू ह्या व्यवसायामध्ये 3 वर्ष आहेस. हं, आज 2.5 वर्ष तू आज तरुण भारतमध्ये काम करतोयस. हं, तुला इंडस्ट्री चेंज करायचं आहे ह्याचा विचार करतो, तर मी आपण असं एक सिंपल एक्झाम्पल आपण इथे अक्रॉस द टेबल घेऊ शकतो, की तुला
कॉर्पोरेटमध्ये त्या बाजू टेबलच्या त्या बाजूला जायचं आणि त्यात कंटेंट क्रिएटिंग करायचंय. हम्म. पण मग इथे तू शिकलेल्या कामाचा उपयोग तिथे काय होणार आहे हम्म. आणि ती जी कंपनी तुला घेणार आहे त्याला तुझ्या ह्या कामाचा तिथे काही उपयोग होणार आहे का? हम्म. कारण मुळामध्ये ज्यावेळेला मी इंडस्ट्री चेंज करायचं म्हणतो, इंडस्ट्री चेंज होत नाही, हम्म. तर त्या इंडस्ट्रीमधला सेक्टर बदलला जातो. हम्म. काही क्षेत्र अशी आहेत की जिथे ना तुमचं क्षेत्र बदललं तरी तुम्हाला त्या प्रकारे तुमची चेंज होतो. म्हणजे जर एखाद्या वेळेस समजा नाही, तुम्ही म्हणजे समजा एखादा माणूस एका नवीन रोलसाठी त्याचं प्रॉस्पेक्ट बघत असेल तर त्यांनी काय प्रकारे विचार त्याच्यात करावा? दोन प्रकार आहेत. आता हम्म. तुझा प्रश्न होता इंडस्ट्रीसाठी. हम्म. जर मला जॉब बदलायचा आहे आणि मी हम्म. जे कंटिन्यू करतोय, हम्म. एकतर मुळामध्ये ना प्रत्येक व्यक्तीने म्हणजे ज्याचं एक क्वालिफाईड प्रोफेशनल आहे, हम्म. की मुळामध्ये ना एक फार फंडा क्लिअर करायला पाहिजे. जर तुम्ही क्वालिफाईड प्रोफेशनल आहात हम्म. तर तुमची ग्रोथ चार्ट काय असणार आहे आणि तुम्ही हम्म. कुठपर्यंत जाऊ शकता याचा स्वतः बसून आधी अभ्यास करण्याची गरज आहे. हम्म. आणि मला काय व्हायचंय 10 वर्षांनी, म्हणजे जर मी सीए झालो तर मला सीएफओ व्हायचं असेल तर म्हणजे नक्की काय व्हायचं आणि त्याच्यासाठी मला काय अनुभव व्हावा हम्म. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या प्रकारे तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये आणि नवीन नोकऱ्या बदलताना ती तुमच्यात व्हॅल्यू ॲडिशन होतीये का, व्हॅल्यू ॲडिशन महत्वाची आहे. आणि ते डिझायर्ड एक्सपिरियन्सेस ते सीएफओ होण्यासाठी, जर मला सीए झालोय आणि मला सीएफओ व्हायचंय तर सीएफओ होण्यासाठी जे डिझायर्ड स्किल सेट मला लागतात हम्म. ते स्किल सेट मी सतत ॲड करत जाणं आणि एक वेळ अशी येणं की येस माझ्याकडे आता ह्या नोकऱ्या बदलांमध्ये किंवा आहे त्याच नोकरीमध्ये मी हळूहळू चढत, हम्म. मी एक अकाउंट्सला जॉईन झालो, चार्टर्ड अकाउंटंट, फ्रेश अकाउंट्स ऑफिसर ऑर एक्झिक्युटिव्ह वॉट एव्हर इट इज म्हणून मी जॉईन झालो आणि त्याच कंपनीमध्ये सीएफओ झालो. हम्म. तर दर स्टेजला त्यांनी ते स्किल सेट अक्वायर केले आणि हम्म. ते स्किल सेट अक्वायर केले म्हणजे कसं आहे, परत एकदा ते गिव्ह अँड टेक आहे ना. त्याला त्या कंपनीनी त्याच्यातली गुणवत्ता ओळखून त्याला ती शिकण्याची संधी दिली आणि तो ग्रो केला तिथे. असे कित्येक प्रोफेशनल आज मला माहिती आहेत की फ्रेश चार्टर्ड अकाउंटंट म्हणून जॉईन झाले आणि 35 वर्षानंतर त्याच कंपनीतनं रिटायर झाले आणि जेव्हा रिटायर झाले तेव्हा त्यांच्याकडे प्रॉबेबली 1 किंवा 2% ते एम्प्लॉई स्टॉक होता त्यांच्याकडे. ओके. आणि त्या कंपनीचे ते वाईस फायनान्स हेड झाले. सो हम्म. ते होतं. मी जेव्हा नोकरी बदलेन, आता ह्याचा दुसरा प्रश्न आला, मी जेव्हा नोकरी बदलायची असं विचार करतो की मी इथे सॅच्युरेट झालोय, मला इथे ग्रोथ नाहीये किंवा मला पगार वाढत, म्हणजे आता त्या पहिल्या प्रश्नाचं जे तुझं उत्तर होतं माझ्या पहिल्या प्रश्नामध्ये तू विचारलं होतंस की लोक क्वाईट क्विटिंग, हम्म. ते क्वाईट क्विटिंगला परत आपण इथे कनेक्ट करू शकतो की हम्म. मला व्हायचंय सीएफओ, पण सीएफओ होण्यासाठी ना मला इथे सीएफओ होण्यासाठी महत्वाचं जी गोष्ट लागते ट्रेजरी, फंड रेझिंग, हम्म. ट्रान्सफर प्राइसिंग, मर्जर्स अँड ॲक्विजिशन, हम्म. ह्या 3 गोष्टींचं मला इथे एक्सपोजर मिळत नाही आणि मिळण्याची शक्यता नाहीये. कारण ट्रेजरीचा जो माणूस बदलाय तो कधी जात नाहीये सोडून किंवा ट्रेजरी मालकाच्या हातात आहे. ट्रान्सफर प्राइसिंग माझ्याकडे तशा रिलेटेड होत नाही. माझ्या कंपनीने काही ॲक्विजिशन वगैरे करायचं काही ठरवलेलं नाही आयुष्यामध्ये. आय एम डुईंग गुड. मग मलाही मिळणार नाही, मग मी सीएफओ कशाला होणार? हम्म. आणि मुळामध्ये ट्रेजरी जर मला मिळत नसेल इथे एक्सपोजर, तर साहजिकचपणे मला अशा ठिकाणी नोकरी करायला पाहिजे की जिथे मला ते ट्रेजरीचं एक्सपोजर मिळेल. म्हणजे मी खऱ्या अर्थाने ट्रेजरी सीएफओसाठी मी थोड्या प्रमाणात पात्र होऊ शकतो. म्हणजे किंवा जसं आम्ही जेव्हा सीएफओ शोधतो, कित्येक परदेशी कंपनी आम्ही बघतो की इथे त्यांना फंड रेझिंग त्यांच्याकडे प्रकारच नसतो. जगभरात त्यांच्या बँक्स ठरलेल्या असतात. दे हॅव गॉट द ब्रोकर डील. सो दे आर अ कंट्रोलर्स, नॉट फिनान्स ऑफिस. They are not treasury. So they are finance controllers and they are not CFOs. Okay. So प्रत्येकाने मला त्या मकामला जायचं असेल तर त्या मकामला जाण्यासाठी काय स्किल सेट हवेत याचा अभ्यास करणं आणि ते बिल्ड करत राहणं आणि कुठची मूव करताना मला जे इथे मिळत नाहीये ते तिथे मिळतंय का, ते स्किल सेट ऍड होणार आहेत का, ह्याचा आधी अभ्यास करावा. आणि ते होणार असेल तर जावं. मला मिळणारा पगार आणि वर्क लाईफ बॅलन्स ह्या 2 गोष्टी नंतर ठरवाव्यात त्यांनी. किंवा कित्येक जण फक्त पगारासाठी किंवा वर्क लाईफ बॅलन्ससाठी नोकरी बदलतात, पण त्याच्यामध्ये काही साध्य होत नाही, करिअर स्पॉईल होते. इंटरेस्टिंग. ह्याला जोडून सर आता असा प्रश्न आहे की अनेक लोकांना घरी बसून किंवा वर्क फ्रॉम होम करायला आवडतं. याच्या उलट कंपन्यांना त्यांनी ऑफिसला येऊन काम करावं असं कंपनीसाठी ते जास्ती फिजिबल असतं. तर नक्की
वर्क फ्रॉम होम जेव्हा असेल तेव्हा कंपनी रिसोर्स थोडा वाचतो असं नाही का वाटत? कंपनी रिसोर्स अजिबात वाचत नाही काही. ओके. शेवटी कंपनीचा रिसोर्स म्हणजे काही आहे, हं, त्यांनी ते प्रॉडक्ट कॉस्टिंगमध्ये धरलेलं आहे. हं, मुळामध्ये ना परत एकदा वर्क फ्रॉम होममध्ये ना 2 प्रकारचे आहेत. ते शॉप फ्लोअर आहे. हं, ते शॉप फ्लोअर तिथनंच केलं पाहिजे. हं, जे हॉटेल आहे हॉटेलमध्येच झालं पाहिजे. रिटेल आहे रिटेलमध्येच झालं पाहिजे. हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्येच झालं पाहिजे. टॅक्सीवाला टॅक्सीच चालवणारा पाहिजे. त्यामुळे वर्क फ्रॉम होम आहे ना, ते फार मर्यादित फंक्शनसाठी असू शकतं. हं, मुळामध्ये आपण त्या मानसिकतेतनं आता कोविड बाद झाला, संपला विषय. ह्यानी मानसिकतेने बाहेर यावं, की मला घरनं काम करायचंय. किंबहुना ना एका माझा जावई एका आय टी कंपनीत नोकरी करतो आणि त्यांचं गेल्या वर्षी गेट टुगेदर झालं. ॲन्युअल गेट टुगेदर झालं. गोव्याला सगळ्यांना मस्त खायला प्यायला घातलं आणि त्यांचा एम-डी शेवटच्या दिवस येऊन बोलला, की सेल्सवाले 18 तास बाजारात फिरून आपल्या कंपनीसाठी व्यवसाय करतायत. हं. म्हणून आपल्याला व्यवसाय येतोय, म्हणून आपला कंपनीची ग्रोथ होते. कोविडमध्ये सुद्धा ते रस्त्यावर फिरले, व्यवसाय आणला म्हणून आपल्या कंपनीची ग्रोथ झाली आणि तुम्हाला पगार मिळाले. आता बाद झालं, घरात ऑफिसला या आणि कामाला लागा. हं, हं, अदरवाईज कायमचं घरी बसा. हं, त्यामुळे मुळामध्ये ना वर्क फ्रॉम होमची जी कन्सेप्ट आहे ना, ती अतिशय मर्यादित क्षेत्रांसाठी आणि मर्यादित फंक्शनसाठी उपयोगाची असू हं, शकते. ओके. त्यामुळे ते सरसकट लागू होत नाही. ओके. मुळामध्ये टीमवर्क हा जो भाग आहे ना, तो एकत्रितरित्याच होतो. ज्यावेळेला तुमची चर्चा होते, एकत्रितरित्या काम करतात, त्यावेळेलाच ते होतं. ओके. टुगेदर वी आर अ टीम. हं. टीमचा फुल फॉर्म काय आहे? ओके. त्या प्रकारे तुम्हाला विचार करावा. म्हणजे वर्क फ्रॉम होम संकल्पना मर्यादित क्षेत्र होतील. But there is no alternative to personal interaction and working together, because there are so many things which we learn together, we do together, we share the information, we pass the information, we observe each other and do the things many times quickly. म्हणजे किंबहुना ज्यावेळेला वर्क फ्रॉम होममध्ये आम्ही कोविडमध्ये आम्ही घरनं काम करत होतो किंवा हं, अजूनही, तर तुमचे कॉलच संपत नाहीत. कारण एक हं, कॉल चालू असताना तुमचे 10 कॉल मिस कॉलमध्ये गेलेले असतात. म्हणजे जर 4 ठिकाणी 4 जण बसलेले असले, तर एक डिसिजन यायला कित्येक वेळेला वेळ लागतो. पण जर तुम्ही अक्रॉस द टेबल ऑफिसमध्ये असाल, तर जी गोष्ट एका मिनिटात होते ती वर्क फ्रॉम होममध्ये होईल का? त्यामुळे मर्यादित फंक्शनसाठी. फंक्शन्स हं, आणि मर्यादित इंडस्ट्रीसाठी हं. वर्क फ्रॉम होम, अदरवाईज वर्क फ्रॉम होम नाही. आता आपण माझ्या पहिल्या प्रश्नाच्या जवळचा जो क्वाईट क्विटिंगचा मुद्दा होता, त्याच्याच परत उलट असं आहे, की कंपनीसाठी एखादी व्यक्ती किती महत्त्वाची असते किंवा हाऊ इम्पोर्टंट इज रिटेन्शन ऑफ टॅलेंट फॉर अ कंपनी? आता हा जो प्रश्न आहे ना, हं, खरं म्हटलं तर प्रत्येक व्यक्तीचं महत्त्व कंपनीमध्ये आहे. हं, मुळामध्ये आज ज्यावेळेला आपण म्हटलं, की 92 सालनंतर जे लिबरलायझेशन झालं ना, त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक व्यक्ती घेताना, मी ह्याला का घेतोय? हं, ह्याचा पुरेसा अभ्यास त्या कंपनीमध्ये केला जातोय का? हं, आणि त्या व्यक्तीचं कालाच्या रूपामध्ये त्याचं करिअर प्रोग्रेशन काय आहे? हे वेल डिफाईन झालेलं आहे का? म्हणजे मी ज्यावेळेला कुठच्याही कंपनीमध्ये जातो आणि तो क्लायंट मला एखाद्या XYZ रिक्वायरमेंटबद्दल बोलतो, हं, त्यावेळेला मी त्याला म्हणतो, की तुला ही व्यक्ती का हवी आहे? हं, त्यामुळे आधी मुळामध्ये कुठचीही व्यक्ती घेताना ना, ही का हवी आहे? आता त्याच्यात 2 गोष्टी असतात. न्यूली क्रिएटेड ऑर अ रिप्लेसमेंट. हं, जेव्हा रिप्लेसमेंट असते त्यावेळेला बरेच वेळेला मला आता काय नको आहे ह्याचे फंडा क्लिअर झालेला असतो. कारण त्या व्यक्तीने त्या पर्टिक्युलर जॉब प्रोफाईलला काम केलेलं आहे. त्यामुळे मला असा माणूस नसला, मला त्याच्यामध्ये ॲडिशनल गुण पाहिजेत. हे डिसाईड केलं जातं आणि त्याचा एक मापदंड प्राईसचा ठरलेला असतो, की त्या व्यक्तीला 10 वर्षाचा अनुभवाचा मॅनेजर सोडून गेला. 10 वर्षाचाच मला घ्यायचा आहे, प्लस मायनस एखाद वर्ष मी त्याला 25 लाख देत होते. याला मी 24 ते 27 मध्ये देतो. 10% व्हेरिएशन. मी ज्यावेळेला न्यूली क्रिएटेड पोझिशन आहे, त्यावेळेला हा अजूनच चॅलेंज येतो, कारण देअर इज नो लिगसी. हं, देअर इज नो लिगसी. मग त्यावेळेला मी विचारतो, की हा माणूस तुम्हाला का हवा आहे? आणि तो उद्यासाठी हवा आहे का? आणि त्या कंपनीचं उत्तर नकारात्मक असेल, तर मी त्या क्लायंटला म्हणतो, "तू माणूसच घेऊ नकोस ना मग. हं, कारण एनिवेज त्याच्याशिवाय तुझं आज काम छान चाललंय. तू उद्यासाठी घेणार असशील तर घे." आता तुम्हाला हे विचारशील, की तुझा प्रश्न काय आणि माझं उत्तर काय? की कुठचाही माणूस
प्रत्येक कंपनीसाठी प्रत्येक व्यक्ती गरजेची आहे. पण त्याच्यासाठी त्यांचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आणि जॉब प्रोफाईल वेल डिफाईन्ड असेल, हं, तर तो क्रिटिकल रोल प्रत्येकाला समजलेला आहे, कारण तो तशा प्रकारची व्यक्ती त्याला घेऊन तिथे नेमायला लागेल. हं, त्यामुळे कोणीही जाण्याने हं. कुठच्याही म्हणजे ना बरेच वेळेला असं वाटतं नुकसान दोन्ही बाजूच असतं. करेक्ट. एखाद्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती सोडून जाते, त्यावेळेला त्या जाणाऱ्या व्यक्तीला असं वाटत होतं ह्यांचं काय होणार आहे, हं, कंपनीचं काय नुकसान आहे. नुकसान मला असं वाटतं कित्येक वेळेला ना सोडून जाणाऱ्या व्यक्तीमुळे ना त्या कंपनीचं एक शॉर्ट टर्म नुकसान होत असतं. हं, एक शॉर्ट टर्म नुकसान होत असतं, कारण त्यावेळेला तुम्ही एखादी व्यक्ती अचानक सोडून गेली तर त्याची जबाबदारी इंटरनली दुसऱ्याला घ्यायला लागते, हं. नवीन माणूस येईपर्यंत. आणि तो नवीन माणूस आल्यानंतर त्याला प्रॉडक्ट एखाद वेळेस माहिती असतं, कारण तुम्ही ते आहे. पण त्याला पीपल आणि प्रोसेस शिकायला 3 ते 6 महिने जातातच ना. हं, किंवा 3 P आहेत, त्याच्यामधला हं, पीपल आणि प्रोसेस शिकण्यासाठी जास्तीत जास्त वेळ जातो. हं, तो शिकण्यासाठी वेळ जातो, त्याप्रमाणे त्याच्यामध्ये कंपनीची कॉस्ट जाते, कंपनीचा वेळ जातो. हा म्हणजे आता जसं आहे ना, उदाहरण मी माझ्या कंपनीमध्ये घेतो, की माझी एक सेक्रेटरी होती जिने माझ्याबरोबर 18 वर्ष काम केलं, आणि मग त्याच्यानंतर ते तिच्या घरगुती वैयक्तिक कारणांमुळे तिने नोकरी सोडायचं ठरवलं, आणि मग मी दुसरी सेक्रेटरी अपॉइंट केली, आणि 5 वर्षानंतर आता तिने गेल्या महिन्यात ठरवलं की तिला आता परदेशात मुलाकडे जाऊन सेटल व्हायचंय. आणि योगायोगाने माझी जी जुनी सेक्रेटरी होती ती माझ्या रेग्युलर संपर्कात होती. आम्ही बरेच विचार केले, इंटरव्ह्यू घेतले, 1-2 जणांना भेटलो पण. पण आम्ही ठरवलं जर ती माझी जुनी सेक्रेटरी येणार असेल, तर तिलाच परत विचारूया. हं. त्याच्या मागचं कारण काय होतं? तिला पीपल अँड प्रोसेस ऑलरेडी माहिती आहे. ऑलरेडी माहिती होत्या. हं, फक्त गेल्या 4-5 वर्षामध्ये कंपनीचं क्लायंट्स हं, किंवा क्वालिटी ऑफ द काय बदललंय. हं, तिला फक्त प्रोसेस काही इम्प्रूव्ह झाली आहेत का, किंवा नवीन प्रोसेस ॲड झाली आहेत का, डिजिटायझेशन काय झालेलं आहे, एवढंच फक्त शिकायचं होतं. त्यामुळे कोणीही व्यक्ती सोडून गेली तरी नुकसान कंपनीचं होतच असतं. त्यामुळे हा एक मिथ आहे, कंपनीचं काय जात आहे. हं. लीडरशिप रोलसाठी जेव्हा तुम्ही माणसं शोधत असता, वेगवेगळ्या इंडस्ट्रीची किंवा वेगवेगळ्या कंपनीची वेगवेगळी रिक्वायरमेंट असू शकते. तर तुम्ही काय म्हणजे लीडरशिप रोलसाठी त्या माणसात काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे समजा एखाद्या कंपनीला सीईओ हवाय, तर त्या माणसामध्ये काय हवं तर तो सीईओ होऊ शकेल? आता लिडरशिप पोझिशन मी जेव्हा बघतो ना, त्याच्यामध्ये 2 स्कूल ऑफ थॉट असतात. ओके. माझ्याकडे लिडरशिप पोझिशन जेव्हा येतात त्यावेळेला त्याला 2 स्कूल ऑफ थॉट्स असतात मॅनेजमेंटमध्ये. एक आहे अमेरिकन स्कूल ऑफ थॉट आणि एक युरोपियन स्कूल ऑफ थॉट. अमेरिकन स्कूल ऑफ थॉटमध्ये ते काय म्हणतात, की वी नो आवर प्रॉडक्ट, वी नो आवर प्रॉडक्ट, वी वॉन्ट समबडी की ज्याच्यामध्ये हुनर एंड तोच शिकून आम्ही त्याला शिकू, त्याला डोकं पाहिजे. वी वॉन्ट अ गुड मॅनेजर ऑर गुड लीडर, त्याला आम्ही इंडस्ट्री शिकू. आणि युरोपियन स्कूल ऑफ थॉट आहे म्हणजे डोमेन एक्सपर्ट पाहिजे. ओके. आता मुळामध्ये मी जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री सेंट्रिकच जास्त काम करतो, त्यावेळेला तिथे किंवा हेल्थकेअर, तिथे डोमेन एक्सपर्टच लागतो. पण आता मी जेव्हा डोमेन एक्सपर्ट बघतो तेव्हा लिडरशिप लेवलला मुळामध्ये पहिली गोष्ट असे ना, मी जेव्हा बघतो ना त्यावेळेला DOB, मला माझ्या कंपनीचा ॲव्हरेज एज 40 आहे. त्यामुळे मला लिडरशिप लेवलला 45 वर्षाचाच माणूस हवा आहे, नॉट मोर दॅन 50 मॅक्झिमम. हं, आधी पहिले मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते ही. आणि जसं मगाशी मी तुला आधीच्या प्रश्नामध्ये म्हटलं, की मला लिडरशिप रोलसाठी जेव्हा माणसाची रिक्वायरमेंट येते, त्यावेळेला मुळामध्ये तुम्हाला का हवाय, हं, हे मला खूप नीट समजून घ्यायला लागतं. म्हणजे आता ना आम्ही एका फॅमिली मॅनेज बिझनेससाठी आम्ही CEO शोधतोय, और तो CEO होणार आहे कंपनीचा. पण तो मुळामध्ये त्या कंपनीला का हवा आहे? तर त्या कंपनीला जे 2 ओनर्स आहेत, त्या दोघांची मुलं परदेशात सेटल्ड आहेत आणि ते भारतात त्यांना यायचं नाहीये. हं, थोडे मला त्यांना असा माणूस हवाय, जो कंपनीची धुरा त्यांच्या पश्चामध्ये पण घेईल, प्रॉफिट अर्न करेल आणि त्यांच्या प्रमोटर्सना घरी पोहोचवेल. हं. सो इट इज टिपिकली अ ओनरशिप अँड मॅनेजमेंट स्ट्रक्चर त्यांना उभं करायचं आहे. करेक्ट. त्यामुळे माझ्यासमोरचा फंडा फार क्लिअर आहे, की अदर दॅन टेक्निकल कॉम्पिटन्सीज, अदर दॅन द काइंड ऑफ एक्सपिरियन्स, हातकाळे करण्याच्या क्षमतेपासून इंटिग्रिटी, ॲडॅप्टेबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टींबरोबर ऑनेस्टी हं, हा फार महत्त्वाचा भाग येतो.
फायनान्शियल अॅक्युमन किती आहे बिझनेसचा ते समजायला लागतं. मुळामध्ये जेव्हा मी लीडरशिप लेव्हलला पोझिशन सर्च करतो ना, त्याच्यामध्ये मला माझ्या गुरूंनी असं सांगितलेलं आहे, की जर एखाद्या कॅन्डिडेटला मी अप्रोच झालो आणि तो फोनवर लगेचच हो म्हणाला, हं, तर प्रॉबेबली त्याला रिजेक्ट करा. हं, कारण ज्या व्यक्तीशी ओळख पण नाहीये, म्हणजे मी जेव्हा हेड हंटर, मी XYZ कॅन्डिडेटशी बोलतोय, तेव्हा ॲट द फर्स्ट स्टेज आय एम अ फेसलेस एंटिटी. हं, आता फेसलेस एंटिटी एखाद्या वेळेस प्रॉबेबली काही वेळेला नसतो. माझा LinkedInवरती आधी हं, इन्व्हाइट हं, पाठवलंय, मग त्यांनी माझा प्रोफाईल बघितलाय, आमचे काही एक्सचेंज झाले आहेत आणि अजेंडा सेट केलाय आणि मी कॉल केलाय. पण जर आम्ही पहिल्याच कॉलमध्ये तर तो माझ्याशी हो म्हणाला, "येस, येस, आय एम इंटरेस्टेड." कुठचाही सॅटिस्फाईड एम्प्लॉई, हं, हं, एका पॉझिटिव्ह फ्रेममध्ये असलेला एम्प्लॉई, हं, ज्या वेळेला त्याला त्याची करिअर उद्या काय आहे ते इथे माहिती असतं, त्यावेळेला तो असा इमिजिएट हो म्हणत नाही. हं, फक्त डेस्परेट माणूस लगेच बायोडेटा पाठवतो. हं, म्हणजे तो स्वतःच निगेटिव्ह किंवा फ्रस्ट्रेटेड माइंडसेटमध्ये आहे. हं, आणि मला माझ्या गुरूंनी सांगितलंय, ऑल्वेज लुक फॉर द हॅपी माइंड्स. हं, हा एक पहिला निकष असतो. हं, बाकी जे क्रायटेरिया आहेत, की स्टॅबिलिटी, हं, तो त्या कंपनीमध्ये ग्रो झालाय का? हं, आता तिथे ना फार गमतीदार असतं. आता तुम्ही जे म्हणालात ना, आता गमतीदार असतं. आता मी जे उदाहरण दिलं त्या कंपनीचं, की ज्यांच्यासाठी आम्ही प्रोबेबल CEO शोधतोय. तिथे ना आमची 3 माणसं ते इंटरव्ह्यू झाले. सगळी आवडली त्यांना माणसं. परफेक्ट होती. टेक्निकल कॉम्पिटन्सी आहे, टेक्नो कमर्शियल एक्सपोजर आहे, हात काळे करण्याची तयारी आहे, कल्चरली फिट आहे, सगळं काही आहे. पण एक माणूस त्याच्यामधला असं म्हणाले, त्याने ना ह्या कंपनीमध्ये ना 22 वर्ष एकाच कंपनीत नोकरी केली. हं, तो ट्रेनी इंजिनियर म्हणून जॉइन झालाय आणि इथपर्यंत ग्रो झाला. मग इथे आल्यावर तो अडॅप्टेबल होईल का? अडॅप्ट होईल का? हं. कारण 22 वर्ष त्यांनी त्या एका सेट पॅटर्नमध्ये नोकरी केली आहे. बघा, किती गमतीदार आहे की नाही हे. एकीकडे म्हणतो मी लॉन्जेव्हिटीच्या कॅन्डिडेटला घेतो आणि दुसरीकडे माझा क्लायंट म्हणतो तो चेंज नाही झाला तर, हं, हं. तो मायग्रेट नाही झाला तर, कारण त्याला मायग्रेट करायला लागणार. मग तो खरं. मायग्रेट होऊन किती अडॅप्ट होईल. त्यामुळे मला ह्या ज्या गोष्टी जेव्हा मी CEO शोधतो ना, त्यावेळेला मुळामध्ये ना प्रत्येक कंपनीची गरज आणि प्रत्येक कंपनीची विचारसरणी हं, इथे मला समजून घेऊन आम्हाला त्या प्रकारे सर्च करायला लागतो. त्यामुळे मी ठरवतो त्याची बेसिक क्रायटेरियाज ऑफ अ CEO सर्च, स्टॅबिलिटी, गुड डोमेन एक्सपर्ट, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, सक्सेसफुल ट्रॅक रेकॉर्ड. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही ज्यावेळेला कुठच्याही CEO म्हणजे कुठच्याही कॅन्डिडेटची मुळामध्ये मी जेव्हा बोलतो ना, ज्यावेळेला मी जेव्हा एखाद्याचं जास्त येतं, हं, की आय डिड दॅट, हं, त्यावेळेला मी प्रॉबेबली त्याला हळूहळू मेंटली डिलीट करायला लागतो. हं, एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. दिस इज व्हॉट आय डिड अँड दिस इज व्हॉट वी डिड. हं. अँड हू इज द गुड लीडर हू नोज व्हेरी क्लिअर in how many functions or processes I was a team leader, and in how many functions and processes ॲज अ I was a सपोर्ट. team member. हं, ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आय आणि वी बरी. कारण जग एकट्याच्या जीवावर चालत नाही, कंपनी एकट्याच्या जीवावर चालत नाही. सो देर हॅज टू बी द कम्प्लीट क्लॅरिटी. एक नो ऑल अप्रोचचा जो माणूस जेव्हा माझ्याकडे CEO लेवलला मी जेव्हा तो इंटरॅक्शन नो ऑल करायला लागला ना, तर त्या स्टेजला आम्ही त्याला मेंटलीच बाद करून टाकतो. कारण जगामध्ये कोणी मला सगळं माहिती आहे असं होऊ शकत नाही. सो ऑल सेड अँड डन, क्रायटेरिया रिमेन सेम हं. फॉर एव्हरी पोझिशन. डोमेन एक्सपर्टाईज, क्वालिटी, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड, पण त्या कंपनीची त्यावेळची स्पेसिफिक गरजा या महत्त्वाच्या असतात. सर, आता मला सांगा, की परदेशात शिकून आलं, MBA करून आलं, तर इथे जास्ती पगार मिळतो का? म्हणजे हे खरं आहे का हे मिथ आहे का नक्की काय आहे याच्यावरती तुमचं मत आहे? हे मिथ आहे. हं, मुळामध्ये ना परदेशात शिकायला जाऊ नये हं, असं माझं मत नाही आहे. हं, कोणाचंही मत नसणार नाही आहे. किंबहुना ज्ञानकोश तुमचा समृद्ध करायचा असेल, तुमच्यातली गुणवत्ता तुम्हाला वाढवायची असेल, तर जे जे उत्तम ते मला नक्कीच जाऊन घ्यावं. पण मुळामध्ये ते उत्तम आहे का हेच मला माहिती नाही आज. हं, ते तिथे जे मी शिकतोय ते मला इथे ॲडॅप्टेबल आहे का हेच मला माहिती नाही आहे.
सगळी नाचली म्हणून बगी नाचावी यांनी काही अर्थ नसतो. मी जिथे ऍडमिशन घेतोय त्या इन्स्टिट्यूटची ती गुणवत्ता आहे का, नंबर एक. नंबर दोन, माझी ती गुणवत्ता आहे का. जर आज मी इंजिनियर जेमतेम CGPA 4 झालो असेल, CGPA 4 झालेलो आहे एका अनएडेड विना अनुदानित महाविद्यालयामध्ये, मी 2-4 केट्या खाऊन मी CGPA 4 ने इंजिनियर झालो असेल, तर मुळामध्ये माझी ती बौद्धिक पात्रताच नाहीये मी MS ला जावं. मग त्याच्यापेक्षा मी इथे MTech करावं किंवा आणि मग परदेशात जावं. हा एक क्रायटेरिया आहे. तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की परदेशातलं शिक्षण मिळालं ना, भारतामध्ये जसे शिक्षण सम्राट आहेत ना, जिथे पैसे टाका आणि ऍडमिशन मिळवा, एवढ्या शिटा रिकाम्या येतात. म्हणजे इंजिनियर MBA व्हायला आणि त्याची ऍडमिशन मिळाला, काहीही करायला लागत नाही, तुमच्या खिशात पैसे असले की ऍडमिशन मिळते. शिक्षण सम्राट बसलेले आहेत आणि त्याच्यात शिक्षण सम्राटांचा दोष नाही, कारण तुम्ही जाता त्याच्याकडे. तसं परदेशामध्ये जगभरात शिक्षण सम्राट बसलेले आहेत आणि त्याने ना भारतीयांचं एक छान पाणी झोकलेलं आहे सर्व परदेशी इन्स्टिट्यूट्सने. बघा, हल्ली दर विकेंडला आता जून-जुलैमध्ये सर्व पेपरात जाहिरात होतात. कॅनडामधले इंजिनिअरिंग कॉलेजेस आलेली आहेत, MBA कॉलेजेस आलेली आहेत, ताजमध्ये, ओबेरॉयमध्ये आणि मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये शहरोशहरी त्यांचे स्टडी अब्रॉड सेमिनार होत असतात. स्टडी अब्रॉड कन्सल्टंटचं पेव सगळीकडे फुटलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर लागेबांधे असतात. अहो, पण त्या इन्स्टिट्यूटचा कोर्स मुळामध्ये त्याची आपल्याला गरज आहे का? तो जो कोर्स करतोय त्याची इथे युटिलिटी आहे का? आज जेव्हा आम्ही MBA सेल्स अँड मार्केटिंग करतो तेव्हा तिथे दिलेली उदाहरणं, केस स्टडीज आणि इथले केस स्टडीज किती फरक आहेत. मी ज्या वेळेला तिथे फायनान्स करतो तेव्हा तिथे परदेशात टॅक्स स्ट्रक्चर आणि आपलं टॅक्स स्ट्रक्चर आपलं आणि हे किती वेगळं आहे. मी जेव्हा HR करतो तेव्हा तिथल्या केस स्टडीज, माझ्या केस स्टडीज किती वेगळ्या आहेत. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे माझ्या मते परदेशी शिक्षण हा एक मिथ आहे आणि आज एक कॅन्सर झालेला आहे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय समाजाला. पण मुळामध्ये कसं आहे की आज ज्यावेळेला ही मुलं परदेशात शिकायला जेव्हा जात आहेत तेव्हा आपल्याकडे भारतामध्ये ना बेसिक प्रॉब्लेम काय आहे, आता तो सकारात्मक घ्यावा का नकारात्मक घ्यावा ती परिस्थितीनुसार चर्चेचा विषय असू शकतो. प्रत्येक पालकाला आपल्या मुलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो पालक कुठच्याही स्टेजला जायची त्याची तयारी आहे. मग भले सिंपल फिगर देतो, गेल्या वर्षी 22,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त फॉरेन एज्युकेशनचं लोन दिलं गेलं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज हे लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आहे. म्हणजे ज्या पालकांनी वयाच्या 50-52व्या वर्षी आता माझ्या घराचे EMI फिटले म्हणून निवांत बसलेले आहेत, झालेले आहेत, ते परत स्वतःला 1 कोटीच्या कर्जाच्या विळखात घालून दिले आहेत. आता तो 9 महिन्याचा कोर्स आणि 8 महिन्याचा कोर्स करून, आता एकेका कोर्सचं फॅड असतं. सध्या काय आहे, सगळ्यांना डाटा सायंटिस्ट व्हायचं आहे. मग आयर्लंड पासून ऑस्ट्रेलियापर्यंत जिथे त्यांना नोकऱ्यात नाही आहेत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, आईसलंड, बापरे, न ऐकलेल्या देशांमध्ये आता लोक शिकायला जात आहेत. तैवानपासून चायनापर्यंत सगळीकडे लोक शिकायला जात आहेत 9 महिन्याच्या कोर्ससाठी आणि वर्षभराच्या कोर्ससाठी. पण मुळामध्ये तो 9 महिन्याचा जो कोर्स आहे तिथे असतो 5 डे वीक. तिथल्या स्टडीची अभ्यासाची प्रक्रिया वेगळी आहे. भारतामध्ये आपली शिक्षण पद्धती आणि आपली अभ्यासाची पद्धती आणि तिथली शिक्षण पद्धती, तिथल्या अभ्यासाची पद्धती याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो तुम्ही नॉर्मल IQची मुलं असाल, त्याच्यात मी परत एकदा मी जेव्हा नॉर्मल IQ म्हणतोय म्हणजे 50, 60, 70%, 80%चा विद्यार्थी आहे, मी त्याला कमी लेखत नाहीये. व्यक्ती म्हणून मला त्याचं काही म्हणायचं नाहीये. पण मुळामध्ये माझा जर तो बुद्ध्यांक नाहीये आणि माझ्या पालकांची ती ऐपत नाहीये, तर मी मुळामध्ये का जावं? कारण तिथे बसलेले आहेत ना. आता बघा, एक 5-7-10 वर्षापूर्वीपर्यंत भारतामध्ये मोठमोठ्या लिस्टेड कॉम्प्युटर कंपन्यांची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट होती. मोठमोठ्या, मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही. त्याच्यातली आज सगळी बंद आहेत. म्हणजे माझे एक मित्र आहेत, आज ते प्रसिद्ध पत्रकार आहेत, त्यांनी 200 देशांमध्ये त्यांच्या शाखा चालू केल्या.
त्यांचे ते सांगतात नेहमी, माझ्या पासपोर्टवरती 500 पानं ॲड केली होती, कारण मी 200 देशात माझ्या कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालू केलं. ते कुठं गेलं इन्स्टिट्यूट? ते तसंच आहे ना. त्यामुळे मुळामध्ये फॉरेन एज्युकेशन हे मिळायला काहीही लागत नाही. तिथले शिक्षण सम्राट तुमच्या खिशामध्ये पैसे किंवा बापाचा एक ब्लॉक असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळते. सो अनलेस अँड अंटिल यू गेट इन द फर्स्ट 10, फर्स्ट 20, फर्स्ट 30 त्याचा अभ्यास करावा आणि मगच परदेशात जावं. अदरवाईज इथे चॅलेंजेस आहेत याची मला पुरेशी कल्पना आहे. पण माझ्या मते चांगली इन्स्टिट्यूटसुद्धा तेवढीच आहे. त्यामुळे परदेशी शिक्षण हे मिथ आहे आणि त्याने काहीही होत नाहीये, तर कर्जाचा विळखा आणि पालकांना आणि मुलांना डिप्रेशनमध्ये टाकणारा आहे. आता येतील ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परत मुलं येतात ते 9 महिन्याचा कोर्स करून. EMI चालू होणार असतो. EMI चालू होणार. आता कित्येक फोन येतात की अरे आता त्याचा अजून 3 महिने व्हिसा आहे, त्या 3 महिन्यामध्ये तिथे काही होतंय का बघा. आता 3 महिने व्हिसा असताना कोर्स संपलेला आहे, बाप त्याला दर महिन्याला $1000 इथनं पाठवतोय, $2000 पाठवतोय, ज्यावेळेला त्याचा पगार सुद्धा प्रोबेबली $5000 नाहीये, $2000 नाहीये. मग कशाच्या जीवावर चालतोय आपण? मुलांच्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी पालकांनी नक्कीच त्यांचं कर्तव्य पार पाडावं, पण ॲट व्हॉट कॉस्ट? अँड इज ही इलिजिबल? ॲज ही गॉट दॅट मच क्वालिटीज अँड कॅपेबिलिटीज टू डू दॅट? ॲडमिशन मिळाली काही नाही, मला रोज येतात फोन, ॲडमिशन कोणालाही मिळते. मला वयाच्या 60व्या वर्षी पण फॉरेन एज्युकेशन मला ॲडमिशन देईल मी जर 1 कोटी रुपये दिले तर, कारण त्यांच्याकडे शिटा रिकाम्या आहेत. तुम्ही जी फिगर सांगितलीत सर त्यानुसार म्हणजे हे भीतीदायक चित्र आहे. इन द सेन्स जसं अमेरिका मॉर्गेज लोन्स आणि मॉर्गेजच्या याच्यामध्ये खाली ढासळलं सगळं रिअल इस्टेट, तसंच आपल्याकडेही होण्याची चिन्ह दिसतात का याच्यातून? नाही, तसं काही होणार नाही, कारण ते आपण काहीतरी मॅनेज करू. पण मुळामध्ये जिथपर्यंत माझ्याकडे ते परदेशी शिक्षणाचा जो सोशल स्टेटस आहे हे ज्याच्यातनं जात नाही ना, मुळामध्ये काय होतं ना, त्यांच्या ज्या हार्डशिप आहेत ना, ते पालक कोणाशी जाऊन बोलू पण नाही शकत. आज माझ्याकडे कित्येक पालक आणि मुलं येतात आणि रडतायत. EMI तर चालू झाला महिन्याचा 2 लाख, पण पगाराची मला पगारच मिळतोय 50,000. ते रडतायत, पण ते बोलू शकत नाहीत, कारण काल परवापर्यंत माझा मुलगा परदेशात शिकायला गेला म्हणून सोशल स्टेटस फेसबुकवरती मोठे मोठे फोटो लावलेत, व्हॉट्सअपवरती स्टेटस ठेवले, 100 ठिकाणी पेढे लावलेत, वाटलेले आहेत. ते सांगता येत नाही आणि सहन होत नाही. अशी हजारो पालकांची आज भारतामध्ये असू शकतं असं मला वाटतं. आणि जे पोळली आहेत त्यांची मला नम्र विनंती आहे, त्या पालकांनी त्यांच्याकडे ज्या कोणाला आजूबाजूच्याला कळलं ना की ह्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही परदेशात मुलगा शिकायला जातोय आणि तुमच्याही त्याच परदेशात जाणार त्या इन्स्टिट्यूटमध्ये आला असावा, तर तुम्ही जाऊन त्यांना सजग करावं. याची चळवळ उभं करण्याची गरज आहे असं मला वाटतं. परत एकदा मी परदेशी जे जे उत्तम आहे जगामध्ये ते जाऊन प्रत्येकाने ज्ञान मिळवावं, मी ह्या मताचा नक्की आहे. पण ते ज्ञान मिळवण्यासाठीची बौद्धिक कुवत आणि आर्थिक कुवत माझ्यामध्ये आहे का? आणि ह्या दोन्हीचं उत्तर नकारात्मक असेल तर इथेच शिका. आणि आता नवीन जॉब शोधू पाहणाऱ्या किंवा नवोदित आणि होतकरू मुलांना तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील काय सल्ला द्याल, किंवा त्यांच्यामध्ये काय स्किल, व्हॉट आर एम्प्लॉयेबल स्किल्स दॅट एव्हरी एम्प्लॉई शुड हॅव? व्हेन आय से द इज बेसिक एम्प्लॉयेबल स्किल ना, तुम्ही ते काही शिकले ना त्याचे कोर खूप स्ट्रॉंग करा. मी परत एकदा ना, मी आणि वी, आय आणि वी, मी ना ज्यावेळेला कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये जातो ना, तिथे एक सिम्पल गोष्ट मी करतो. 60ची बॅच असते आणि आयदर 10च्या लॉटमध्ये 6 प्रोजेक्ट झालेला, 10 विद्यार्थी 6 प्रोजेक्ट किंवा 6+10 व्हॉट एव्हर असं असतं. मी एक सिम्पल करतो, मी बायोडाटा वेगवेगळे करतो आणि बाबा उमंग आणि 10 जण यांनी एका प्रोजेक्टवर काम केलेत. मी त्यांना बोलवतो आणि एकामागून एक गप्पा मारायला लागतो. जो मला मुलगा म्हणतो की सर, मुलगा किंवा मुलगी, सर हा आमचा प्रोजेक्ट होता, हा प्रोजेक्ट आमच्या सरांनी सांगितला, त्याच्यात लपवण्यासारखं काही नाही आहे. 99% कोर्स प्रोजेक्ट असेच केले जातात MBA आणि इंजिनिअरिंगमध्ये. ह्या प्रोजेक्टमध्ये मी हेच केलं आणि बाकीच्यासाठी मी मदत केली. हा ज्याचा फंडा क्लिअर असतो आणि आल्यावर स्पष्टपणे म्हणतो, सर मला ना, मी व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये बोलेन.
मी व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये बोलीन, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण उगाच मुंबईसारख्या शहरांमध्ये मुंबईतल्या मराठी लोकांचं इंग्रजी काय आहे याच्याबद्दल आपण जशी चर्चा करतो, तसं भारतामधल्या 25-27 राज्यामध्ये त्यांचं एक्सपोजर इंग्रजी, त्यांची स्थानिक भाषेमध्येच नेहमी जास्त चांगला माणूस असतो. त्याला त्यांनी एक्सप्रेस व्यवस्थित केलं आणि त्याला काय करायचं आहे याचा फंडा जर क्लिअर असेल तर तो नक्की चांगला आहे. मुळामध्ये ज्या वेळेला मी फ्रेशर म्हणून मी जेव्हा जॉईन होतोय ना, त्यावेळेला हा जॉब प्रोफाईल काय आहे तुम्हाला नीट समजला आहे का, हे त्या उमेदवाराने पण समजून घ्यावं आणि जो नोकरीवर घेणारे त्यांनीही त्याला नीट समजावं. की आज कॉर्पोरेटमध्ये काय चालू आहे की मी सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, HTech.com किंवा ज्या क्विक सर्व्हिसेसमधल्या कंपन्या, इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नोकर भरती झाली काही काळामध्ये. पण त्यांना जॉब प्रोफाईलच माहिती नाही आहे त्यांना कशासाठी घेतलंय. आता फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये किंवा मोठमोठ्या बँकांमध्ये मी इंजिनियर MBA झालेला मुलगा मी घेतो आणि शेवटी मी काय विकतोय, त्याला कस्टमर रिलेशन मॅनेजर म्हणून एक छान उदाहरण दिलेलं आहे, गेस्ट रिलेशन. पण तो मुळामध्ये तो मॉर्गेज लोन विकतोय. ओके, मग ते आयदर एज्युकेशन असेल किंवा दुसऱ्या गोष्ट आहे. मग मुळामध्ये मी कर्ज विकायला MBA झालोय का? मी मेकॅनिकल इंजिनियर आणि MBA मी कर्ज विकण्यासाठी केलंय का? मला कर्ज विकायला नक्की आवडेल, पण मी एखाद्या कंपनीचं डील स्ट्रक्चर की त्यांना त्यांची फंड फ्लोचे मॅनेजमेंट बघून मी त्यांच्या कशा प्रकारे त्यांचा वर्किंग कॅपिटलसाठी त्यांना मदत करेन, तशा प्रकारचा कॅश फ्लो बिल्ड करून कर्ज देण्यासाठी असेल तर मी काहीतरी शिकलेलं आहे. त्यामुळे जॉब प्रोफाईल नीट समजून घ्यावं. मला काय करायचंय. ओके, देर इज अ स्टॅबिलिटी द ओनली गोल और देर इज सम गोल. हे ना सुरुवातीलाच फंडा फार क्लिअर करावा. अँड इफ देर इज सम गोल, तुम्ही प्रत्येकाने ना, मला असं वाटतं की एखादं रोल मॉडेल बॉय नेक्स्ट डोअर शोधावा. बॉय नेक्स्ट डोअर शोधावा म्हणजे मी क्रिकेट छान खेळतो आणि मला सचिन तेंडुलकर हा रोल मॉडेल, पण मला सचिन तेंडुलकरकडे जाऊन मला टिप नाही घेता येणार शक्य. तर माझ्या बाजूच्या घरामध्ये, माझ्या एरियामध्ये, माझ्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये निदान जो रणजीपर्यंत खेळून आलाय अशा मुलापर्यंत जावं. जर मला चार्टर्ड अकाउंटंट मी झालोय तर आता 2-4 वर्ष मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय. किंवा ना मी एक प्रयोग नेहमी करतो की माझ्याकडे खूप मुलं येतात, त्यांचे पालक आणि मुलं घेऊन की त्यांच्या करिअर संदर्भात चर्चा करायला. एक अगदी छोटंसं उदाहरण देतो. माझ्याकडे 4 महिन्यापूर्वी एक पालक आणि त्यांची मुलगी आली, ज्या मुलीला मी जन्मल्यापासून ओळखतो. ते म्हणाले हिला ना UK मध्ये जाऊन फूड टेक्नॉलॉजी करायची. आता UK मध्ये जाऊन फूड टेक्नॉलॉजी करणं आणि त्याच्यामध्ये कुठची इन्स्टिट्यूट, त्याचा कोर्स, ह्याची प्रॉबेबली मी काही माहिती देऊ शकतो का? तर त्याचं उत्तर नाहीये. पण मी काय करू शकतो आणि ते केलं आणि करतो. माझी जी एक सहकारी होती तिची सून मोंडालेज UK मध्ये प्रोडक्ट टेक्नॉलॉजिस्ट म्हणून काम करते UK मध्ये, आणि UKच्या पेरोलवर आहे आणि तिथंच फॉरेन एज्युकेशन झालेलं आहे. मी त्या दोघींना कनेक्ट करून दिलं आणि पुढचे 2-3 महिने त्या UK मधल्या माझ्या कलिगच्या सुनेनी, माझी जी विद्यार्थिनी आली होती, तिला 4 महिने खूप छान हँडहोल्डिंग केलं की कुठच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घे. मग तिला हे पण गाईड केलं की कुठच्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घे जिथे फूडच्या सगळ्या चांगल्या कंपन्या जगातल्या कॅम्पससाठी येतात. ह्या सगळ्याची तिला पुरेशी माहिती करून दिली, एकमेकींचे संवाद साधले, तिला एलिजिबल केलं आणि तिला एका योग्य इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन मिळाली फूड टेक्नॉलॉजीच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. सो प्रॉबेबली ते अशा इन्स्टिट्यूटमध्ये आज पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे जिथे जगातल्या बहुतेक सगळ्या फूड कंपन्या कॅम्पससाठी येतात. त्यामुळे ॲक्च्युली स्पीकिंग ना, ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचे ना, त्या क्षेत्राच्या मध्ये आत्ताच मांडवा खालनं गेलेल्या आणि आता त्या क्षेत्रामध्ये स्थिरावलेल्या, तुमच्यापेक्षा 2-4 वर्षांनीच मोठ्या असलेल्या मित्राशी, मैत्रिणीशी जाऊन गप्पा माराव्यात आणि त्यांचा गंडा बांधावा. आणि मी केव्हा माझ्याकडे जेव्हा केव्हा विद्यार्थी येतात त्यावेळेला मी असंच शोधतो की आता जसं माझ्याकडे तुम्हाला MBBSला डॉक्टर व्हायचंय, मग आत्ता जो MBBS सेकंड इयरला आहे अशा विद्यार्थ्याचा गंडा बांध, तो तुला हँडहोल्डिंग करेल. त्यामुळे प्रत्येकाने ना, गुरु जो आहे ना, तो फक्त आध्यात्मिक गुरु नसतो, तर गुरु तुमची व्याख्या दर
स्टेजला बदलत असते. हं. म्हणजे घरामध्ये जशी मुलगी पोळ्या आईकडनं शिकते, वडिलांकडनं पण मुलगा गाडी शिकतो, हं. टू व्हीलर शिकतो, फोर व्हीलर शिकतो, सायकल शिकतो. तसं करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला एका चांगल्या मेंटॉरची गरज असते. आणि मेंटॉर म्हणजे त्या क्षेत्रातलाच मोठा असं नाही. बॉय नेक्स्ट डोअर तुम्ही ज्याच्याबरोबर सल्ला मागू शकता जाऊन, आणि त्या क्षेत्रामधला त्याला अनुभव आहे. मुळामध्ये आपण कोणाचा जाऊन सल्ला मागावा ह्याचाही विचार करून त्या योग्य माणसाकडे जावं. हं. आणि मला काय व्हायचंय, आणि ह्या सगळ्याचं एक शेवटीचं सार आहे, आपला बुद्ध्यांक काय आहे. हं. बुद्ध्यांक वाढवता येतो, हं. पण त्याच्याही मर्यादा असतात. आणि तुमचा बुद्ध्यांक कमी आहे म्हणून तुम्ही खूप मोठे होऊ शकत नाहीत, असं काही नसतं. हं. तुम्ही ते क्षेत्र निवडा, त्याच्यात कुठपर्यंत जाऊ शकता, त्याच्यातले हे. म्हणजे आज ज्या वेळेला माझ्याकडे कित्येक जण येतात आणि म्हणतात मला मीडियामध्ये नोकरी करायची, त्यांना सांगतो की मीडियामध्ये नोकरी करायची असेल किंवा सर्व्हिस सेक्टरमध्ये, हं. तर सर्व्हिस सेक्टरमध्ये सुटी नावाचा प्रकार नाही आहे. तुम्ही रिटेल आणि हॉस्पिटॅलिटी हं. आणि हेल्थकेअर हं. ह्या 3 सेक्टरमध्ये सणवार काही नसतं. किंवा रिटेल आणि हॉस्पिटॅलिटीमध्ये 31 डिसेंबरला आपण जेव्हा मजा करतो त्यावेळेला तुमचा जो मित्र हॉटेलमध्ये नोकरी करतो त्याला तिथे 24 तास ड्युटी आहे. हं. रिटेलला त्याच वेळेला व्यवसाय असतो. त्यामुळे हं. प्रत्येक क्षेत्राचे ना प्लस आणि मायनस काही आहेत. त्यामुळे पालकांची जी भूमिका आहे ना ती हौसाची भूमिका आहे, की ते त्यांनी त्याच्यासमोर प्लस मायनस करावं. म्हणजे आता जसं आहे ना, मी माझ्या घराचं स्वतः उदाहरण देऊ शकतो, की माझ्या मुलीने ठरवलं एक दिवस येऊन की मला टीचर व्हायचंय. हं. नोबल प्रोफेशन, आय एम हॅपी अबाउट दॅट. मी तिला बसून फक्त एकच सांगितलं, जर तुला टीचर व्हायचं असेल तर तुला सर्टन स्टेजच्या क्वालिफिकेशन पर्यंत प्रॉबेबली तुला 6 आकडी पगार नाही मिळणार आहे. हं. सो प्रॉबेबली मग डोंट कम अँड क्रिब ॲट मी, की माझ्याबरोबर माझी जी मैत्रीण CA झाली, कॉम्प्युटर इंजिनियर झाली, तिला 20 लाख मिळत आहेत, 50 लाख मिळत आहेत, ती परदेशात गेले. तुला तिथपर्यंतचं आणि पर्टिक्युलरली एज्युकेशन सिस्टम आणि त्याचे जे क्रायटेरिया आहेत टीचर आणि त्याच्या प्रमोशनचे प्रायव्हेट एज्युकेशनमध्ये जरी असलं तरी, तर ते होईपर्यंत तुला 6 आकडी पगार नाही मिळणार आहे. आणि तुझ्या ॲस्पिरेशन्समध्ये तुला आणि तुझ्या नवऱ्याला हे ॲक्सेप्ट करायला लागेल, की मला स्वप्न आहे आणि माझा आनंद मला टीचिंग करण्यामधनं मिळतो, ह्या प्रोफेशनमधनं. मला 2 पैसे कमी असले तरी चालतील, मी आनंदी आहे. हे जर तुझी तयारी असेल आयुष्यभर राहायची, देन यू आर मोस्ट वेलकम टू डू दॅट, बिकॉज दॅट इज द मोस्ट नोबल प्रोफेशन. कारण ह्या जगाला चांगल्या शिक्षकांचीही गरज आहे. हे मी तिला एवढं सांगितलं, आणि शी इज एन्जॉईंग हर लाईफ. त्यामुळे पालकांची भूमिका आहे ना ती जास्त महत्त्वाची आहे. आणि जर पालकांना त्या क्षेत्राबद्दल माहिती नसेल, आणि ते अपेक्षित सुद्धा नाहीये, कारण गेल्या 10, 20, 25 वर्षामध्ये इतक्या नवीन नवीन संधी आणि नवीन इंडस्ट्रीज ओपन झालेल्या आहेत. त्या संधी नॉर्मल नोकरी करणाऱ्या माणसाला, किंवा माझ्या भाषेमध्ये ना रोजमर्रे की जिंदगी, किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये 9-2ची गाडी डोंबिवलीमध्ये गर्दीत पकडणं आणि रात्री 9ची रात्री तिकडनं गाडी पकडणं, त्या माणसाला खरंच माहिती नाही आहे. त्या पालकांना, त्या पालकांचा दोष नाही आहे काही त्याच्यामध्ये, पण त्या पालकांनी निदान एक दिवस शांत बसावं आणि ठरवावं की माझ्या मुलाला किंवा मुलीला हे व्हायचंय, तर मी ह्याला कुठच्या माणसाकडे घेऊन जाऊ आणि त्याची माहिती घेऊ. जसं तुम्ही तुमच्या आजारासाठी बेस्ट डॉक्टरकडे जाता, त्याचा सल्ला घेता. तुम्हाला नवीन रेसिपी शिकायची असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन निनाळे चॅनल बघता. तसंच तुमच्या मुलाच्या करिअरसाठी माझा स्पष्ट नम्रपणे सल्ला आणि आव्हान आहे सर्व पालकांना, कृपा करून त्यांच्या ॲस्पिरेशन्स, त्यांच्या ॲबिलिटीज, तुमच्या खिशात असलेले पैसे हे लक्षात घ्या, त्याला समजावून सांगा, आणि त्या क्षेत्रातल्या एखाद्या योग्य पण यंगकडे त्याला घेऊन जाऊन त्यांच्याशी बसून त्यांना गप्पा मारायला लावा. आय थिंक बऱ्याच मोठ्या प्रमाणात, म्हणजे मी स्वतःच मी खूप अशी मुलांची मी नावं सांगू शकेन की मी त्यांच्याबरोबर हे बसून प्रयोग केले, अँड दे आर डुईंग गुड. म्हणजे आणि मला त्या प्रोसेसमध्ये मला पण खूप काही शिकायला मिळालं. करेक्ट, फॅन्टॅस्टिक. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही आज आमच्यासोबत गप्पा मारल्यात आणि आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा केलीत. तुम्ही डोळे उघडणी केलीत काही प्रमाणात अनेक मिथ्स बद्दलची. तर खूप खूप धन्यवाद. हे होते गिरीश टिळक सर, आणि सरांनी आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती सुंदर माहिती दिली. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल हे देखील आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. MHA MTVला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.